सर्वांना नमस्कार माझा. सर्व विद्यार्थ्यांना पण नमस्कार. मान्यवर जे आहेत, दळवी साहेब, कुबल मॅडम आहेत, विद्या आहे, ते नेहमीचे जे आहेत सहकारी, त्यांना नमस्कार. आजचा दिवस जरा विशेष आनंदाचा वाटतो आणि यशाचा पण मला वाटतो. कारण सरांनी व्यवसाय सुरू करून आज 50 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि आपल्यातले काही स्टुडंट्स जे आहेत त्यांचं वयही 50 वर्ष नसेल, एवढा हा मोठा काळ आहे. आणि सरांना असंच यश भरभरून मिळावं ही परमेश्वर चरणी प्रार्थना करते मी. सरांचं कौतुक करावं तेवढं पण कमीच आहे. आपण सर्वजण आता बरेच दिवस सरांकडून ज्योतिष शिकत आहोत. आपण सर्वच जण सरांचे ऋणी पण आहोत आणि खूप आभारी पण आहोत. आणि ज्योतिष विषयावर पण त्यांचं प्रभुत्व आपल्या सर्वांना माहितीच आहे. त्यांच्याकडून शिकायला मिळत आहे. खरंच आपण मोठे भाग्यवान आहोत. आणि आज ज्योतिषशास्त्रातलं एक नवीन शाखा, नवीन पर्व शिकणार आहोत. ती शाखा म्हणजे आहे जेमिनी ज्योतिष. मग आजच्या शुभ दिवशी जेमिनी ज्योतिष शिकवायला सुरुवात करणार आहेत सर. सरांना मी सरांचे पण आभार मानते. आणि ज्या दिवसाची आपण सर्वजण वाट बघत होतो तो दिवस शेवटी आज आला आहे. आणि मी सरांना विनंती पण करीन की जेमिनी ज्योतिष या विषयाला सुरुवात करावी आणि थोडस बिझनेस बद्दल अनुभव जे काही असतील ते पण सांगावे. त्याबद्दल विनंती करते आणि सरांना नमस्कार करून सरांना सुरुवात करायसाठी विनंती करते. नमस्कार सर. नमस्ते. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नाटकातली सवय आहे ती. सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण जेमिनी ज्योतिषशास्त्र शिकणार आहोत. तत्पूर्वी सगळे मान्यवर जे आहेत, आमचे दळवी साहेब आहेत, मुकेश भाऊ आहेत, कुबल मॅडम आहेत, त्यानंतर कुलकर्णी मॅडम आहेत, हळदणकर मॅडम आहेत, देशमुख मॅडम आहेत, इत्यादी, चव्हाण मॅडम आहेत, इत्यादी सर्व मंडळींचं स्वागत आहे. काही राहून गेले असेल तर क्षमा असावी. त्याच्यामध्ये आता थोडासा आवाजाचा प्रश्न आहे. तर याच्यामध्ये जरा कॅमेरा बंद करा भाऊ. कोण तुम्ही? नाहीतर रिमूव्ह करून टाका कॅमेरा. कोण आहे बघा जरा. कुलकर्णी मॅडम. हो, केला सर. बर. सगळ्यांना नमस्कार. आज आपण सुरू करणार आहोत जेमिनी पद्धती. तर जेमिनी पद्धती मुख्यतः कशी आहे, काय आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला जे काही माहिती आहे ती मी त्याला समजावून सांगतो. जेमिनी हा जो भाग आहे हा दक्षिण भारतातून एक ज्योतिष फलादेश कसा करावा याची निर्मिती झालेली आहे. मुळामध्ये सगळ्या ज्या व्यवस्था आहेत आपल्या ज्योतिषशास्त्रातील त्या सर्व पराशरी पद्धतीच्याच आहेत. पराशरी नंतर लघु पराशरी आणि मग मध्यम पराशरी आणि इत्यादी अन्य जे काही ज्योतिषी आहेत त्यांनी त्यांच्या त्यांच्या परीने नाडी ज्योतिष आहे तशीच ही एक ज्योतिष पद्धती आहे. पण फार फार इंटरेस्टिंग आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मूळ कुंडलीचे जे अंश आहेत त्याच्यावरून कुंडलीचं परिवर्तन करून त्या ठिकाणी नवीन एक कुंडली बनवायची असते असा नियम आहे. त्यामध्ये जसं आपण पाहतो की स्पष्ट ग्रह याला फार महत्व आहे. तर मुळामध्ये ज्या वेळेला आपण एखादं आरूढ लग्न काढतो तर आरूढ म्हणजे काय? तर आरूढ म्हणजे स्वार होणे असं त्याला शब्द दिलेला आहे की तो आरूढ म्हणजे काय असतं. तर आरूढ म्हणजे एखाद्या घोड्यावरती स्वार होणं म्हणजे आरूढ होणे. तर आरूढ लग्न हा जो भाग आहे तो पहिल्यांदा आपल्याला जेमिनीमध्ये बनवावा लागतो. त्यानंतर आपल्याला स्पष्ट ग्रह जे असतात तर ते स्पष्ट ग्रह मांडून त्याच्यावरती जास्तीत जास्त अंश कला विकला यामध्ये असणारा ग्रह त्याला फॉरवर्डेड म्हणतात. आणि तो ग्रह जो आहे त्याच्यावरून लग्नबिंदू तो कुठे असेल तर पहिल्यांदा आरूढ बनवताना आरूढ कसं बनवायचं तर त्या ठिकाणी पहिलं आरूढ जे आहे तर ते आपलं जे काही लग्न असेल तर त्या लग्नाचा अधिपती हा कोणत्या राशीमध्ये आहे त्यापासून आपल्याला ते आरूढ लग्न ठरवायचं असतं.
आता ह्यामध्ये भिन्न भिन्न गोष्टी आहेत, त्याचा वेगळ्या परीने लोकांनी आपापल्या परीने विचार केलेला आहे. तर तो विचार मुळामध्ये जैमिनी पद्धतीमध्ये मूळ जैमिनी पद्धत जी आहे ती आपण शिकणार आहोत. त्याच्यामध्ये पार्ट 1 आहे, पार्ट 2 आहे. दुसरा भाग त्याच्यामध्ये असा आहे की पदं कशी काढली जातात, की पदं निर्माण कशी केली जातात. दृष्टी याच्यामध्ये पाहिल्या तर त्या राशीच्या आहेत, नोंद करून ठेवावी. आणि आता एखाद्याने वही आणि पेन सोबत ठेवावं, कारण कुंडली बनवताना या गोष्टीची आवश्यकता आहे. नुसतं व्याख्यान ऐकून तुम्हाला काहीही कळणार नाही. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की जे आरूढ लग्न आपण बनवतो त्याच्यामध्ये कोणतीही राशी येऊ शकते. त्यामध्ये लग्नेश लग्नात असेल तर लग्नच हे आरूढ झालं. लग्नेश सप्तमात जरी असेल तर ते सुद्धा लग्नच आरूढ होतं, कारण का की त्या स्थानापासून त्या स्थानामध्ये जातकाला आरूढ लग्न शोधावं लागतं. एकदा आरूढ लग्न बनवलं म्हणजे ती आरूढ लग्नाची जी रास असते त्या राशीवरती पहिल्यांदा आत्माकारक ग्रह हा कोण असेल तो ठरवावा लागतो. मग आत्माकारक ग्रह त्याच्यानंतर तो लग्न स्थानामध्ये मांडायचा असतो. त्यानंतर धनस्थान जे आहे ते अमात्यकारक आहे, तर त्याला असं म्हटलेलं आहे की अमात्यकारक. त्यानंतर तिथे तिसरं स्थान जे आहे ते भ्राताकारक, म्हणजे त्या ठिकाणी तिसरं स्थान भ्राताकारक. चतुर्थ स्थान जे आहे ते मातृकारक पितृकारक असं सांगितलं, म्हणजे पिताकारक माताकारक. पंचम स्थान जे आहे तर संततीच्या बाबतीमध्ये पौत्र पौत्रादी ज्ञानम असं त्याला म्हटलेलं आहे, तर त्याचा विचार पंचम स्थानातून केला जातो. षष्ठ स्थान जे आहे ते ज्ञातिकारक, जे काही आपल्या जवळ नातेवाईक असतात किंवा आपल्याशी संबंधित असतात त्याला ज्ञातिकारक म्हटलेलं आहे, तर त्याला ते षष्ठ स्थान म्हणून आहे. सातवं स्थान जे आहे ते दाराकारक. दाराकारक याचा अर्थ आपला जोडीदार. दारा म्हणजे आपला जोडीदार, मग तो स्त्री असो का पुरुष असो. मग त्या ठिकाणी जातक पुरुष असेल तर त्याची पत्नी, जातक स्त्री असेल तर त्याचा पती, तिचा पती, अशा तऱ्हेने त्याचा विचार केलेला आहे. अशी ही 7 ग्रहांची जी काही भाग आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात ऍडव्हान्स असणारा प्लॅनेट जो अंशाने कलेने विकलेने जास्ती असेल. आता तुमचा कदाचित प्रश्न असा असेल की एकाच वेळेला एकाच कला विकलेचा ग्रह असू शकेल का? तर कधीच नसणार, कधीही येणार नाही. कारण आपल्या ज्योतिषांनी जे काही बनवलेलं आहे त्याच्यावरती आपल्याला शोध करायचा आहे आणि त्याचा विचार पण करायचा आहे. दुसरा भाग याच्यामध्ये दशा ज्या आहेत, तर ह्या दशा ज्या आहेत त्या चरदशा आहेत. त्याच्यामध्ये विंशोत्तरी दशा, अष्टोत्तरी दशा, योगिनी दशा वगैरेचा वापर केलेला नाही. त्यामध्ये दशेचं जे लिमिटेशन आहे तर त्या ह्याच्यामध्ये दशा खरोखर तुम्हाला कसा फलादेश देतील का, त्याच्यामध्ये वादविवाद भरपूर आहेत. 12 स्थानाला त्या त्या दशा, त्या त्या ग्रहांच्या दशा, 7 ग्रहांच्या दशा त्याच्यामध्ये राहू केतू येत नाहीत. म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला काही ठिकाणी काही लोकांनी ह्या दशेच्या बद्दल मतमतांतर आहेत, वेगवेगळ्या तऱ्हेची त्यांची मतं आहेत. म्हणून त्या दशा ज्या आहेत त्याचा वापर करतेवेळी तुम्हाला एका ग्रहाची दशा 10 वर्ष असते. मग त्यांनी काही लोकांनी संशोधन केलं, मग त्याच्यामध्ये अंतर्दशा आहे का, तर असा कुठलाही प्रकार याच्यामध्ये दर्शवलेला नाही. ते मनघडित लोकांनी त्याच्यामध्ये तयार केलेलं आहे. मग अशा वेळेला आत्माकारक ग्रह हा मुख्य ग्रह असतो, मग तो कोणी असो. मग तो मंगळ असू शकतो, शनी असू शकतो, रवी असू शकतो. त्याची निवड करताना तुम्हाला जे काही त्या काळातील म्हणजे त्या व्यक्तीच्या तारखेचे जे स्पष्ट ग्रह असतील. आता तर आपल्याकडे कॉम्प्युटर आला, पण पूर्वी पंचांग होती. तर पूर्वी 100-100 वर्षाची पंचांग मिळायची, आता ती बंद झाली. तर त्यावेळेला सुद्धा स्पष्ट ग्रह चंद्रापासून ते सगळे ग्रह तुम्हाला स्पष्ट करावे लागतात. त्याच्यामध्ये जसा चंद्र सुद्धा कधी कधी तो आत्माकारक ग्रह असू शकतो. मग त्याच्यावरती फलित करते वेळी तुम्हाला त्याचा वापर करते वेळी खरोखर आत्माकारक ग्रह हा प्रमुख ग्रह कोण आहे त्याच्यावरती त्या व्यक्तीचं जीवन हे अवलंबून असतं.
कुबल मॅडम, तुम्हाला मी एक लाल कलरचा चार्ट पाठवला आहे बघा. सर करते, शेअर करते. हा. तर तो जो चार्ट आहे तो व्यवस्थित सगळ्यांनी पाहून घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला त्या ह्याच्यातून पूर्णपणे कल्पना येईल. तो स्क्रीनशॉट मारा किंवा वहीमध्ये उतरवून घ्या, म्हणजे वारंवार एखादी गोष्ट तुम्हाला विचारायला लागणार नाही. बघा, हा चार्ट दिसतो का तुम्हाला बरोबर व्यवस्थित? हा, दिसतो सर, तुम्हाला? हा. दिसतो. मग त्या ठिकाणी पहिला जो हे आहे तो आत्माकारक, मग अमात्यकारक, मग भ्राताकारक, मातृकारक, पितृकारक, पौत्र पौत्रादी ज्ञानम आणि दाराकारक आणि ज्ञातिकारक. ज्ञानिकारक हे षष्ठ स्थान आहे. कळलं का? अशा तऱ्हेने ही स्थानं जी आहेत ती जेमिनीमध्ये पहिल्यांदा अभ्यास करतेवेळी तुम्हाला विचारात घेणं गरजेचं आहे. कळलं का? असा भाग ठरलेला आहे. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की कुंडली मॅडम ती लावा, जी मिथुन लग्नाची कुंडली आहे ती. होय होय होय, लावते. लावली सर. हा, आता ही मिथुन लग्नाची कुंडली आहे. ही कुंडली ज्या वेळेला ज्या व्यक्तीचा जन्म झालेला आहे त्यावेळची ती कुंडली आहे असं समजावं. ह्याच्यामध्ये चंद्र कुंडली, नवमाश कुंडलीचा आधार नाही. फक्त मूळ कुंडली आणि त्याच्यावरती विराजमान असलेले स्पष्ट ग्रह ह्याचा संबंध आणि त्याच्यापासून तुम्हाला आरूढ लग्न आणि जैमिनी पद्धतीची कुंडली बनवायची असते, असा नियम आहे. अशा वेळेला त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये होणाऱ्या घडामोडी ह्या कशा असतील याबद्दल आपल्याला विचार करायचा असतो. जातक किती सक्सेस होईल का सक्सेस होणार नाही. आता ही कुंडली जी आहे, ज्या दिवशी मी माझा उद्योग सुरू केला होता 1 एप्रिल 1978 साली, 74 साली, आज त्याला 50 वर्ष झालेली आहेत. म्हणून हे ट्रायल कुंडली म्हणून ती मांडलेली आहे. म्हणजे त्यावेळेला जेव्हा मी सुरू केलं त्यावेळेला दुपारी 12:17 माझा कार्य करायची संधी मिळाली आणि त्या दिवशी रामनवमी होती. आता 50 वर्षापूर्वीची रामनवमीला माझा व्यवसाय मी सुरू केला, तर त्या ठिकाणी तिथे ग्रहस्थिती जी आहे ही अशा तऱ्हेने होती. लग्नी शनी होता, तो माझा राशी स्वामी आहे मुख्य कुंडलीतील. पण व्यवसायाची कुंडली जी आहे, बऱ्याच लोक विचारतात की व्यवसाय सुरू करते ही कुंडली पाहावी का, एखाद्या कंपनीची कुंडली पाहावी का, तर असा भाग आहे. त्यानंतर लग्नेश जो आहे तो भाग्यस्थानामध्ये 3 शुभग्रह आहेत. शुक्र, बुध, गुरु. दशमामध्ये रवी आहे. मंगळ केतू युक्त आहे आणि रास त्या दिवशी होती कर्क आणि पुष्य नक्षत्र होतं. मग अशा वेळेला ही कुंडली राहू जो आहे तो याच्यामध्ये आपण बघितलं तर वृश्चिक येत आहे आणि मंगळ जो आहे तो ऋषभ येत आहे. अशा तऱ्हेची ही मुख्य कुंडली आहे. त्यानंतर ह्यावरूनच आपल्याला कुंडली बनवायची आहे. म्हणजे मी तुम्हाला एक आज उलगडा करून सांगितलं की कुंडली कशी असते. त्यानंतर आपल्याला मॅडम स्पष्ट ग्रह लिहा आणि सगळ्यांनी वही काढा आणि त्या वहीमध्ये एखादी कुंडली बनवून त्याच्यावरती आपल्याला जेमिनी पद्धतीची कुंडली कशी असते त्याचा आपल्याला विचार करायचा आहे. तर मॅडम ती स्पष्ट लग्नाची कुंडली जी आहे, म्हणजे स्पष्ट ग्रह. ग्रह पाठवले ते हे करू का सर शेअर? हा, ते सगळे ग्रह आहेत ना. हो हो, पाठवते. ही काढू ना मग आता. हा, हा, हे काढा, हे काढा. हो हो, ओके.
आता हे स्पष्ट ग्रह आहेत. त्याच्यामध्ये सूर्यापासून ते शनीपर्यंतचे सगळे ग्रह आपल्याला पाहायचे आहेत. त्यामध्ये सगळ्यात ऍडव्हान्स ग्रह कोणता आपल्याला जेव्हा पाहायचा असतो त्यावेळेला तुम्ही ठरवा की एक तर कसं ठरवायचं ते लक्षात घ्या. थोडंसं कसं ठरवायचं तर लग्न कुठलं आहे? मिथुन आहे. बरोबर आहे? आता सांगा, रिप्लाय द्या. होय होय सर. बरोबर आहे ना? मग हो सर. लग्नेशापासून लग्नेश कुठे बसलेला आहे? तर नवम भावात बसलेला आहे. बरोबर आहे? होय हो, होय होय की नाही? होय. मग आता हो. तो नवम भावात बसलाय, पण त्यापासून आपल्याला पाहायचं आहे की तिथून जेव्हा आपण कॅल्क्युलेट करू तर त्या दरम्यान हे लग्न जे आहे ते मिथुन आहे आणि त्या ठिकाणी तो 9व्या भावामध्ये आहे. तर आपण जर तिथून चालू केलं तर त्या ठिकाणी तो 9वा भाव कुठे येईल? पंचम स्थान येईल ना. पंचम. पंचम स्थानावर. बरोबर आहे? हा, मग आता तसं नसून लग्नेश हा कुठल्या राशीमध्ये आहे? तर कुंभ राशीमध्ये. कुंभ. बरोबर आहे? होय. हो आता कुंभ राशीतून आपण जर विचार केला तर त्या ठिकाणी तुम्हाला इथे जर पाहिलं आपण तर बुध हा ग्रह त्या स्थानामध्ये आहे. लग्न कुठं आहे? तर मिथुन आहे. तिथून तो कितवा आहे? 9वा आहे का 9वा? बघा. हो सर, आहे. लग्नापासून बुध 9वा आहे. बरोबर आहे. मग आता त्या बुधाच्या याच्यामधून आपण जर बघितलं तर इथे तुम्हाला आरूढ लग्न जे आहे ते तयार करायचं आहे. कळलं? तर आरूढ लग्न तयार करते वेळी तुम्ही असा विचार केला पाहिजे की ह्या कुंडलीमध्ये तुम्हाला आरूढ लग्न कोणतं येईल? बघा जरा प्रयत्न करून. टूळ येईल ना. आणखी टूळच येईल ना. टूळ हा, टूळ. बघा 7वं कुठलं आलं? तर धनु. लग्न पासून लग्न किती आलं? 7वं. हम्म. बरोबर आहे? 7वं कुठलं आलं? तर सिंह. 8 आणि 9. टूळ येईल ना. बरं. आणि मग आता इथे आपण जर तूळ लग्न मांडलं, बरोबर आहे? आता ह्यामध्ये आपण बघितलं मगाशी तर त्या ठिकाणी सगळ्यात ऍडव्हान्स ग्रह कुठला आहे? तो पहा. मंगळ. मंगळ. मंगळ आहे. म्हणजे आत्माकारक ग्रह कोण आहे? मंगळ. मंगळ. मंगळ आला. मंगळ. बरोबर आहे की नाही? होय. मग आता तूळ लग्नाला आपण आत्माकारक मंगळ लिहिला तर त्या ह्याच्यामध्ये सगळ्यात जो काही ग्रह आहे तो 25 अंश 14 कला 46 कलेचा ग्रह हा वृषभ राशीमध्ये मंगळ आहे. तो आपण आत्माकारक ग्रह म्हणून समजलेलो आहोत. बरोबर आहे? होय. त्यानंतर दुसरा ग्रह जो आहे तो बुध ग्रह आहे का? बघा 21 अंशाचा. बुध. हो सर, बुध आहे. बुध 21 अंश. म्हणजे तो अमात्यकारक झाला. कळलं? तिसरा ग्रह जो आहे हा कोण आहे? तर रवी, सूर्य. रवी. हो सर, तो रवी तो 17 अंश. भ्राताकारक आहे. भ्राताकारक आहे. बरोबर आहे? हो सर. नाही का? हो सर. आणि 11 अंशाचा गुरु हा कितवा आहे तो? शुक्र दोन्ही. शुक्र शनी आहे का? गुरु. गुरु आहे ना? हो. गुरु आहे. त्याचा अर्थ गुरु आहे. मग पहिला ग्रह जो आहे मंगळ, दुसरा ग्रह आहे बुध, तिसरा ग्रह कोणता आहे? रवी, चौथा ग्रह आहे गुरु. बरोबर आहे? गुरु. 5वा ग्रह आहे शनी आणि 6वा ग्रह कुठला आहे? चंद्र. शुक्र. शुक्र. 3 अंशाचा चंद्र आहे
आणि 7वा ग्रह जो आहे दाराकारक तो आहे शुक्र. बरोबर आहे. हम्म. आता ही स्थानं सगळी तुम्ही लिहिली हो नाही का? हीच होय. आहे. हो सर. आता पहिल्यांदा परत लक्षात घ्या, लग्नेशापासून लग्नेश कितव्या स्थानात आहे? तर 9व स्थानामध्ये आहे का? हम्म. लग्नेशापासून लग्नेश हो होय होय 9व स्थानामध्ये आहे. हो. तिथून आपल्याला पुढे जायचं आहे 9 स्थानं. ही एक पद्धती आहे, सांगतो प्राथमिक पद्धतीमध्ये आहे. त्यानंतर आपण लेवल 2 पण करणार आहोत. मग अशा वेळेला तुम्हाला लग्नस्थान आलेलं कुठलं आहे? तूळ. हो सर. तूळ आलं. त्याच्यामध्ये आलेला ग्रह कुठला आहे? मंगळ. 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 म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला धाराकारक कुंडली बनवते वेळी काय विचार केला पाहिजे? तर तो आत्माकारक ग्रह कोण असेल? बरोबर आहे. जरा स्लो घ्या, कारण का की एकदम फास्ट घेऊन चालणार नाही. तुम्हाला सगळ्यांना कळलं पाहिजे व्यवस्थित. आता तुमच्याकडे वही आणि ते मांडलेलं आहे का? सांगा. हो सर. हो सर. हो सर. हो सर, आहे. सर सर हा, फक्त बोला. मला मला माझी थोडी मला थोडं कन्फ्युजन झालं. आपण तूळ लग्न का करतो? कारण का की आपला जो लग्नेश आहे हा हा लग्नेश मूळ कुंडलीमध्ये हा कुठे विराजमान आहे? 9व्या स्थानात ना? 9व्या स्थानामध्ये. हा मग तिथून आपल्याला कुठे जायचं आहे? तिथून 9 स्थानं पुढे जायचंय अच्छा. हा परत. तूळ आलं. बरोबर बरोबर सर. बरोबर आहे. हा कळलं. मग आता तिथे आपण जर पाहिलं तर आपला आत्माकारक ग्रह हा अमुक एक आला आहे. बरोबर आहे. हा. सर मंगळाचे अंश जास्त आहेत म्हणून तो आत्माकारक घेतला काय? हो हो हो. ओके. एक मिनिट, हे उघडत नाही बरोबर. मॅडम तो चार्ट मी उघडतोय, 2 मिनिटं. चार्ट. नाही ठीक आहे, 1 मिनिट. आता बघा इथे काय आलं? 11 पहिल्यांदा एक लक्षात घ्यायचं की प्रथम स्थानाचा अधिपती हा कितव्या स्थानामध्ये आहे? तर 9व स्थानामध्ये आहे. बरोबर आहे. होय. हो सर. आता त्या इथून आपण जर पाहिलं तर लग्न कुठलं आलं? आरूढ. तूळ आलं. लग्न आलं. तूळ लग्न. बरोबर आहे. बरं. त्याच्यानंतर तिथे आपण लग्नामध्ये तूळ पाहिलं तर त्या ठिकाणी मंगळ आपण बघितला. होय. त्या स्थानापासून ते स्थान किती आहे? तर 9 स्थान चालत गेलो. बरोबर आहे. मग तिथे हो सर. म्हणजे लग्नी मंगळ आपण लिहिला. आता मंगळ लग्नी लिहिल्यानंतर तुम्हाला तो आत्माकारक ग्रह हा निश्चित केला आपण. बरोबर. होय. तर याच्यामध्ये आरूढ करते वेळी तुम्हाला बघितलं पाहिजे की खरोखर त्या ठिकाणी मंगळ हा त्यावरती आत्माकारक निर्माण झाला, तयार झाला. गणित सर. बरोबर ना. आता ह्याच्यावरती फलादेश आपण नंतर घेऊ, पण मांडणी ही तुम्हाला कळली पाहिजे. त्यानंतर अमात्यकारक ग्रह कुठला आला? तर बुध आला. बुध. हो सर. बुध आला. का आला बुध? कारण का की तिथे बुध हा किती अंशाचा आहे? तर तो 31 अंशाचा आहे. म्हणजे त्या ठिकाणी मंगळ हा सगळ्यात जास्ती ऍडव्हान्स प्लॅनेट आहे. मग आला बुध.
हा 21 अंशाचा आहे. कॅमेरा कोणा चालू आहे? ओके मॅडम, तुमचा कॅमेरा पण आणि हे पण केला सर ऑफ मी. मग अशा वेळेला तुम्हाला मध्ये डिस्टर्ब करू नका कोणी प्लीज. मग त्यावेळेला तुम्हाला मंगळ लिहिला, आपण बुध लिहिला, त्यानंतर तिसरा ग्रह लिहायचा आपल्याला. तर तिसरा ग्रह कोण आहे रवी. बघितलं तुम्ही? रवी. 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 मग तो राहता कारक आला, बरोबर आहे. होय. हो. चतुर्थ स्थानामध्ये येणारा ग्रह हा गुरु आहे का? होय. गुरु आहे. बरोबर. होय. हो. त्यानंतर शनी. हा चंद्र हा पंचम स्थानाशी, नाही, बरोबर आहे. सर शनी येईल. शनी आहे येईल ना? सर, शनी शनी हम्म. किती शनी किती अंशाचा आहे? 5 आहे ना. होय. हा, 5 मग अंश. शनी येणार. मग शनी येणार, शनी येईल. बरोबर आहे. होय. हो सर. हा. त्यानंतर 6 ज्ञातिकारक आहे, चंद्र. तो चंद्र येईल. बरोबर आहे. आणि दाराकारक शुक्र. येस, बरोबर. आता हे सगळ्यांनी लिहून ठेवले, बरोबर. हो सर. हो हो, सर. घेतले सर. हा मॅडम, आता हो, ही सर. कुंडली काढा तुम्ही जरा. ओके, काढते. जरा काढली सर. आता कुठलीच नाही लावायची ना? हा. नाही थांबा जरा, 2 मिनिटं. ओके. त्या लोकांना स्पष्ट हे दिलं पाहिजे ना ते. मग आता इथे आपण पाहिलं त्याच्यातून कन्व्हर्जन झालेलं आहे, बरोबर आहे. आता जर समजा हाच पहिला मी प्राथमिक तुम्हाला सगळं कळवतो. हाच लग्नाचा अधिपती बुध हा जर दशम स्थानामध्ये असता तर आपल्याला धनु लग्न आलं असतं, बरोबर आहे. कारण तिथून तो 10वा आला असता, हो सर. हो सर. बरोबर आहे. हो. हा. हो. हाच जर लग्नेश बुध 11व्या स्थानात आला असता तर त्या ठिकाणी ते 8वं स्थान आलं असतं का? बघा जरा. हो सर. मकर आलं, हो सर. हो बरोबर सर. आहे. हो सर. हो. आज लग्नेश जर तृतीयात असता तर आपल्याला तृतीय स्थानापासून तृतीय स्थान जायचंय. तृतीय स्थानापासून तृतीय स्थान म्हणजे कुठलं आलं असतं? तूळ. षष्ठ स्थान. वृश्चिक. तूळ. तूळ आलं सर. तूळ. तूळ आलं असतं. आज जर लग्नेश धनस्थानात असता तर त्या ठिकाणी तिथून 1 स्थान पुढे आपण गेलो असतो, शिव आलं असतं, तृतीय स्थान. सिंह. बरोबर आहे. होय. आज लग्नेश जर 12व्या स्थानात असता म्हणजे वृषभेला, तर त्यावेळेला आपण मेष आलं असतं, होय. हो सर. बरोबर आहे. हो सर. आज लग्नेश जर अष्टमात असता म्हणजे 8व्या स्थानात, तर तिथून 8वं स्थान जे आहे ते पराक्रम स्थान, तिथून 8वं स्थान पराक्रम स्थान. बरोबर आहे. तर हा हो सर. अष्टमात मकर राशीत असता तर तिथून जे 8वं स्थान आहे ते कुठलं आहे? सिंह. हो सर. हो. सिंह. आता हाच बुध जर समजा चतुर्थात असता तर चतुर्थाचं चतुर्थ स्थान म्हणजे सप्तम स्थान. हो सर. हो. लग्नेश षष्ठात असता स्थान जे आहे तर ते मेष आहे, बघा. होय. होय. म्हणजे तुम्हाला आता ही पद्धती कळली, बरोबर आहे. अच्छा. या पद्धतीमध्ये आपल्याला एखादी गोष्ट जर करायची असेल तर त्या दरम्यान तुम्हाला कुठला विचार करायचा आहे. आता ही गोष्ट तुम्हाला अंशात्मक गोष्टीवरून कळली, बरोबर आहे. हो सर. आता कोणाला काही विचारायचं असेल तर विचारा. तुम्ही कुंडली काढून घेतलेली आहे. हो सर, मला एक विचारायचं आहे. हो लग्नेश सर, हो. आपलं लग्नेश ज्या स्थानी असेल तिथून आपण मोजायचं आपल्याला. म्हणजे आता इथे 9व स्थानामध्ये आहे बुध, म्हणून बुधापासून परत 9व स्थान जेव्हा आपण घेणार तेव्हा आपल्याला तुळराज भेटली. त्याप्रमाणे मग आपलं ते आरूढ लग्न झालं. त्याप्रमाणे आपण मग अंशात्मक ग्रह मांडायचे त्याप्रमाणे. हो ना? ओके. बरं. आता भाग असा आहे मॅडम की ह्या याच्यामध्ये आपण जर पाहिलं
आता ही कुंडली जी आहे ही मी जेव्हा व्यवसाय सुरू केला होता 1 एप्रिल 1974, आज 1 एप्रिल 2024 आहे, म्हणजे पूर्ण 50 वर्ष झाली. हो. हो. आता जर समजा तुमच्याकडे एखादी व्यक्ती आली तर ती जन्मासंदर्भात विचारणार आहे का व्यवसायासंदर्भात विचारायचं आहे. जर तो व्यवसाय करत असेल, पूर्णपणे भूमिका समजून घ्या, हा. जर तो व्यवसाय करत असेल तर त्याची व्यवसाय सुरू करण्याची तारीख ही त्याला माहिती असायला हवी. बरोबर आहे की नाही? होय. हो. म्हणजेच या याच्यावरून जर आपण विचार केला तर ही तारीख माझ्याकडे माहिती होती म्हणून मी तुम्हाला ती दर्शवू शकलो. बरोबर आहे. आता मूळ कुंडली जर आपण पाहिली तर त्या ठिकाणी मिथुन लग्न आहे, लग्नी शनी आहे. बरोबर बरोबर आहे का? होय. हो. हो सर. आता मागे आपण पण एक विचार सांगितला होता की गुरु आणि शनी हे 2 ग्रह असे आहेत की एखादी नवीन गोष्ट म्हणजे आपला विवाह, आपला व्यवसाय हे जेव्हा त्या ठिकाणी येत नाहीत तोपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी संधी लाभत नाही. आता ह्यामध्ये माझी स्वतःची रास कुंभ आहे, त्यामध्ये शुक्र, बुध आणि शनी, गुरु हे 3 ग्रह भाग्यस्थानामध्ये आलेले आहेत. त्यावरून मला तो चंद्र जो होता आहे मूळ कुंडलीतला त्यानेच ती घटना घडवून आणली. हे जेमिनी मधलं पटतं का तुम्हाला? म्हणजे मूळ कुंडली माझी जी आहे त्या चंद्रावरून जेव्हा गुरुचं, बुधाचं आणि शुक्राचं जेव्हा भ्रमण झालं आणि दशमात स्थानामध्ये असणारा सूर्य हा त्या ठिकाणी मीन राशीचा आहे. पण दशम स्थानामध्ये सिंह लग्नाला दशम स्थानामध्ये कोणती रास येते? तर वृषभ. आणि तिथून कोण जाणार होता? मंगळ. मंगळ. बरोबर आहे. हा. आता नेमका हात मुहूर्त साधून जेव्हा एखादा उद्योग सुरू केला त्यावेळची ही घटना कुंडली आहे. हे आलं लक्षात तुम्हाला? हो सर. आता लग्नी शनी असल्यामुळे दीर्घ काळ हा व्यवसायाचा प्रवास राहिलेला आहे, म्हणजे सुरू झालेला, सुरू आहे अजूनपर्यंत. मग तो ठिकाणी तुम्ही बघितलं तर शनी हा लोखंडाचा कारक आहे की नाही? हो. हो सर. मग त्यावेळेला माझा व्यवसाय जो होता तो लोखंडाचा संदर्भात होता, म्हणजे फॅब्रिकेशन. कळलं? ऑटोमोबाईल हा शनीच्या अखत्यारीतला भाग आहे. त्या ठिकाणी आपण बघितलं तर गुरु त्याला सपोर्टेड आहे का? तर गुरुची दृष्टी भाग्यावर आहे, पंचमावर आहे. सोबत बुध हा व्यापारी ग्रह आहे, शुक्र हा कलावंताचा ग्रह आहे, कलेच्या साधनाने तिथे काम करायला सुरुवात करणं आहे ग्रह. बरोबर आहे. सर प्लीज मग थोडस आधीच सांगता का? माझा फोन आला, कट होऊन गेलं, नेमका महत्वाचा भाग गेला. प्लीज प्लीज. असं आहे मॅडम की मिथुन लग्न आहे, लग्नी शनी आहे, तर हा. त्याच दिवशी जो व्यवसाय सुरू केला तर त्याला कारण काय होतं की मला व्यवसाय जो माझा लोखंडाचा होता, म्हणजे रिलेटेड आयर्न फॅब्रिकेशन. हा. मग अशा वेळेला त्या ठिकाणी हा व्यवसाय सुरू केल्यानंतर तिथे सपोर्टिंग प्लॅनेट कोण आहेत? तर गुरु, बुध, शुक्र हे 3 ग्रह भाग्यस्थानामध्ये आहेत. त्यांचा शनीशी नवपंचम योग आहे हो. आणि ते एकाच तत्वामध्ये आहेत. हो. बरोबर आहे. बरोबर आहे. चंद्र हा धनस्थानामध्ये आहे मूळ कुंडलीत, हो. तर कर्क राशीमध्ये, कर्क राशी ही सर्व्हिस प्रोव्हाइडिंग जोडियाक आहे, सर्व्हिस प्रोव्हायडर. बरोबर आहे. हो. हो. त्यानंतर या ठिकाणी दशम स्थानामध्ये सूर्य आहे आणि तो हो. बलवान आहे, मीन राशीत आहे. मीन हो. राशी आर्थिक आहे. कळलं? आपण हे पहिल्यांदा शिकलो होतो. हो. बरोबर आहे की नाही? मग हो. अशा तऱ्हेने ही कुंडलीचं आपल्याला जेमिनीमध्ये परिवर्तन करायचं असतं. हा. मूळ कुंडली जी आहे त्याच्यावरून जर आपण बघितलं तर परिवर्तन केल्यानंतर आलेलं जे लग्न आहे ते तूळ आहे. हो. तूळ ही रास जी आहे ती कलावंताची आहे. हो. बरोबर आहे.
हो त्यानंतर ती कला अन्य ठिकाणी पण तुम्ही वापरू शकता. तर त्यामध्ये आलेला मंगळ हो हा हा आत्माकारक. हा आत्माकार टेक्निकल हो आहे. हो मंगळ हा टेक्निकल आहे आणि तुळस जी आहे ती कलेची आहे. हम्म मग अनेक तऱ्हेच्या ज्या गोष्टी आम्ही तयार करायचो हम्म त्या टेक्निकल असायच्या, कळलं? अच्छा हा आणि हा त्याच्यामध्ये कला असायची आणि त्याच्यामध्ये लोखंड असायचं, तांब असायचं आणि ड्रॉइंग डिझायनिंग असायचं, सगळं असायचं. हम्म त्यामध्ये चंद्र जो आहे तो त्या ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर तुम्हाला त्या मध्ये सगळ्यात पहिला ग्रह आला तो आत्माकारक. मग त्याच हो वेळेला त्या ठिकाणी आत्माकारक ग्रह हा मंगळ असल्यामुळे अमात्यकारक हा बुध असल्यामुळे, तर अमात्यकारक म्हणजे काय झालं, तर अमात्य म्हणजे प्रधान हो प्रधान सचिव, हो कळलं का? राजा आणि प्रधान. तर हो राजा हा आत्माकारक आहे, प्रधान हा त्या ठिकाणी त्याचा सेवक आहे. तर प्रधान कोण आहे, तर तो व्यापारी आहे. हो सूर्य हा भ्राताकारक आहे, म्हणजे हम्म भावंडाची एकत्रित कार्य आम्ही करायचो, हे एकत्र, कळलं? हा हो भ्राताकारक सूर्य आहे. हो हो आलं त्यानंतर लक्षात. चतुर्थ स्थानामध्ये मातृ आणि पितृकारक, म्हणजे त्या व्यवसायाचा मातृकारक आणि पितृकारक, हा तो त्या ठिकाणी आलेला ग्रह कोण आहे, तो गुरु आहे. आहे का गुरु बरोबर? आहे. होय हो होय होय सर. मग अशा वेळेला तुम्हाला तो गुरु जो आहे तो गुरु त्या ठिकाणी तुम्हाला यश मिळवून देईल काय, देणार नाही. आता गुरु हा स्टॉकिस्ट आहे, स्टॉक. हो आम्हाला संग्रह करण्याचा भरपूर सवय आहे, संग्रह करण्याची सवय आहे. हम्म म्हणजे कुठलीही गोष्ट संग्रह करा. मग मटेरियल आणलं तर डम्पिंग ठेवायचं, हम्म चांदी आणली तर डम्पिंग ठेवायचं. आता ह्याच्यामध्ये तुम्ही विश्वास ठेवणार नाही, काही गोष्टी ज्या अशा असायच्या की त्या सोन्यामार्फत बनवायच्या, मेटल अच्छा मेटल हा हा मॅडम 12 ग्रॅमला 600 रुपये सोनं होतं. किती? बापरे विश्वास नाही बसत. 60,000च्या वर आहे सोनं. हो. आता 1 लाख रुपये होणार आहे. हो सहज होईल सहज होईल. 600 रुपये 12 ग्रॅम. 78 बाप साली 750 रुपये 12 ग्रॅम. आणि चांदी, सांगू तुम्हाला चांदी, हम्म 1200 रुपये किलो. बापरे विश्वास नाही बसत या सगळ्या गोष्टींवर. आणि ती पण लादी, हा बिस्किट नाही, लादी. 1 बापरे किलोची वीट 1200 रुपये. म्हणजे अशा तऱ्हेने त्या ठिकाणी कार्याला सुरुवात केली होती. मग ह्या सगळ्या गोष्टी कुंडलीमध्ये असल्यामुळे नंबर ऑफ जे काही व्यवसाय सुरू केले त्याच्यामध्ये आम्ही नक्कीच चांगलं यश मिळवलं. नाही मिळवलं असं नाही, कुठलाही हो धंदा लॉस मध्ये केलेला नाही. आता ही झाली आपल्या ह्याची. आता दाराकारक म्हणजे पार्टनर, म्हणजे लाईफ पार्टनर इज डिफरंट, पण ही व्यवसायाची कुंडली असल्यामुळे पार्टनर. हा तर त्या ठिकाणी पार्टनर्स जे होते ते शुक्राच्या, जसं माझ्याकडे आर्टिस्ट लोक पण भरपूर काम करायचे, म्हणजे आर्टिस्ट म्हणजे जे डिझायनर वगैरे लागतात ना हा इंजिनिअरिंग हा मध्ये, त्यातले हा आर्टिस्ट. हम्म त्याच्यानंतर जे जवळची मित्रमंडळी होती तर त्यामध्ये बघायचं आपण तर दाराकारक, म्हणजे त्यांच्याशी रिलेशन होतं, ज्ञाती. हा हा मग तिथे असणारा ग्रह कोणता आहे? शनी. हा त्यांना चंद्र शनी आहे. चंद्र आहे चंद्र. नाही, चंद्र आहे. चंद्र आहे, चंद्र. हा. मग आता ज्याच्याशी आपण संबंध ठेवू तो कोण आहे? चंद्र आहे. हो म्हणजे संबंध चांगले राहतील, हो. हो बरोबर आहे की नाही? त्यानंतर बरोबर आहे. पंचम स्थान हे शनीचं आहे, बघा हो तुम्ही. तर पंचम स्थान व्यवसायामध्ये काय सांगितलं जातं, तर त्या पंचम स्थानामध्ये आपण पाहतो तर ती असणारी एखादी कला ही हम्म पंचम स्थानावरून पाहिलं जातं, जर व्यावसायिक कुंडली असेल तर. आता हा हे
सांगण्याचं कारण काय, की ज्या वेळेला तुमच्याकडे एखादी व्यक्ती येईल आणि हा. ती त्या व्यवसाय संदर्भामध्ये काही त्रासदायक ठरत असेल, त्याला हानी होत असेल, चिंताग्रस्त होत असेल, त्यावेळेला तुम्हाला त्याची व्यवसायाची तारीख आणि वेळ, प्रत्येकाला वेळ आणि दिनांक माहिती पाहिजे. हो बरोबर आहे? हो सर. त्यावेळेचे स्पष्ट ग्रह करून तुम्हाला ही कुंडली मांडायची असते. बरोबर आहे? हो सर. मग अशा वेळेला तुम्हाला ती कुंडली मांडून त्याचा फलादेश हा द्यायचा असतो. आता ते फलादेश देते वेळी कुंडलीमध्ये याच्यामध्ये युती ही कधी होत नाही, हे म्हणजे तुम्हाला स्पष्ट सांगतो. युती होत नाही. कळलं का? हो सर. याच्यामध्ये युती होत नाही. मग याच्यामध्ये काय होतं, तर ह्यामध्ये तुम्हाला पाहता येतं की त्याच्यामध्ये उपपदं कशी आहेत. तर ती उपपदं आपण पुढच्या वेळेला पाहणार आहोत. हे आजचं आपलं इंट्रोडक्टरी लेक्चर आहे. त्यावेळेला पूर्ण रिअल कुंडली मांडून त्याच्यावरती जे कन्वर्जन करू आपण, तर ते जेमिनीचं असेल. म्हणजे तुम्हाला ही भूमिका लक्षात आली का? प्रथम स्थानाचा अधिपती जर दशमात असेल तर त्याच्यापासून 10वं स्थान. हो. बरोबर आहे? हो सर, आलं लक्षात. हा. आलं प्रथम लक्षात. स्थानाचा अधिपती जर सप्तमात असेल तर त्याच्यापासून सप्तम म्हणजे लग्नस्थान. हम्म. लग्नस्थानाचा अधिपती लग्नात असेल तर तेच लग्न आणि तेच आरूढ. होय. प्रथम स्थानाचा अधिपती धनात असेल तर तिथून दुसरं स्थान म्हणजे तृतीय स्थान. हम्म. बरोबर? अशा तऱ्हेने आरूढाची निवड करायची असते. आता ते आरूढ करते वेळी त्या आरूढचा जो अधिपती असतो तो कोण आहे त्याचा सुद्धा विचार केला जातो. तो मुळात कुठे आहे आणि त्याला आरूढ लग्न त्याचं पण बनवायचं असतं. मग त्यावेळेला तुम्हाला हा विषय थोडासा विस्तारित आहे, शॉर्ट नाहीये. थोडस शांतपणे व्यवस्थित लक्ष ठेवून ऐका, तरच तुम्हाला ती कुंडली सांगता येईल. नाहीतर ती कुंडली तुम्हाला वाचता येणार नाही आणि तुम्ही शिकलेलं सगळं फुकट जाईल. एक तर जेमिनी कोणी धाडसाने शिकवत नाही. आपल्याकडे मराठीमध्ये सुद्धा पुस्तकं जे लिहिले आहेत त्यांना त्यांचं काही कळलेलं नाही आणि त्यांनी उलट सुलट काही ना काही करून ते दशामध्ये त्या माणसानं गुरफटलेलं आहे पूर्णपणे. बरं, आता इथपर्यंत तुम्हाला कळलेलं आहे. तर आणखी काही विचारायचं असेल तर विचारा, आपण मग पुढच्या ह्याला जाऊ. सर मला फक्त हे नाही- एक मिनिट आहे सर. हो. व्यवसाय करणाऱ्यांना आधी पहिल्यांदा त्यांची तारीख विचारायची काय, कधी तुम्ही व्यवसाय करणार आहे, आणि त्यावरून नाही. कुंडली काढून मग सांगायचं. हो, तुम्ही 2 पार्ट आहेत मॅडम. एखादा व्यावसायिक तुमच्याकडे आलाय, त्याला तुम्ही विचारलं की तुझा व्यवसाय कधी सुरू झाला होता त्याची तारीख सांग. अच्छा. जर त्याला समस्या असेल तर. ओके. बरोबर आहे? प्रत्येकाला आपल्या व्यवसायाची तारीख माहिती असणं गरजेचं आहे. किंवा सर बोला. मी विचारू? हा विचारा. हे फक्त व्यवसायासाठीच वापरता येते का? नाही नाही नाही, आपल्या आयुष्याचं आपण कथन करणार आहोत नाही त्यामध्ये. आयुष्याची कुंडली पण मांडणार आहोत. सर एखाद्याला पहिली- जर व्यवसायाची तारीख माहित नसेल तर, नाही, मग आता तुम्हाला त्याचं सुदैवाने कसं जर हे माहिती करणार? नसेल हा? तर मग त्याच्या जन्मकुंडलीवरून आपण करू शकतो नाही, का त्याची काही? जन्मकुंडली तर करू शकतो, त्यात काय प्रश्नच नाहीये. पण मी हा. हे ऑप्शनल तुम्हाला सांगितलं हा. की आज त्या दिवशी मी माझा व्यवसाय सुरू केला होता म्हणून मी ही पत्रिका मांडली. ही ट्रायल पत्रिका आहे. हा. कळलं का? पण एखाद्या वेळेला जर समजा एखादी व्यक्ती आली तर तुमचा प्रश्न असा असेल की त्याला व्यवसाय सुरू केल्याची तारीख माहिती नसेल. असू शकतं, नाही असू शकत असं काही नाही. मग त्या ठिकाणी तुम्हाला त्याची प्रश्न कुंडली आरूढ लग्नाची बनवावी लागते. कळलं? अच्छा. मग ती गोचरीची कुंडली. कुंडली बनवायची, आपली मुख्य कुंडली बनवायची, प्रश्न कुंडली. हा. आता ती प्रश्न कुंडली बनवल्यानंतर हा. आपण एक विषय घेणार आहोत प्रश्न मार्ग म्हणून. तर ती कुंडली बनवल्यानंतर तुम्हाला त्याची
जैमिनी पत्रिका बनवायची. अच्छा. त्याच्यावरून पण अनेक प्रश्न जे आहेत ते सोडवता येतात. त्याला सुद्धा आत्माकारक, अमात्यकारक, भ्राताकारक, मातृकारक, पितृकारक, ज्ञातिकारक, दाराकारक, पुत्र पौत्रादी ज्ञानकारक सगळं बनवता येतं, सगळं सांगता येतं त्याला. बरोबर. तर त्या ठिकाणी तुम्हाला राशींचा जो काही उल्लेख आहे किंवा त्या राशींचा फलादेश आहे तो सुद्धा तुम्हाला व्यवस्थित सांगता आला पाहिजे. म्हणजे राशींची माहिती, राशी काय करवतात, खरोखर एखादी व्यक्ती व्यापारामध्ये जाईल का. आता भाग असा आहे की अमात्यकारक ग्रह म्हणजे प्रधान आहे, बरोबर आहे. आता इथे प्रधान जो आहे तो बुध आहे. होय. तो योग्य आहे का अयोग्य आहे. नाही, योग्य आहे ना. योग्य आहे. प्रधान कसा असावा. प्रधान कोणाकडे जातो डिपार्टमेंट, तो बुधाकडे जातो. हो. बिरबल कोण आहे. सल्लागार आहे ना. हम्म. होय. तसा प्रधान हो. हा प्रधान सचिव आपण म्हणतो हो. याच्यामध्ये मिनिस्ट्रीमध्ये किंवा सचिवालयामध्ये, हम्म. मंत्रालयामध्ये, मग त्या ठिकाणी पार्लमेंटमध्ये, मग त्या ठिकाणी सचिव कसा पाहिजे, तो बुधासारखा पाहिजे. मग हो याचा अर्थ सल्लागार कसा हवा, तो बुधासारखा हवा. तुम्ही घेतलेला निर्णय हा कसा असेल, तर तो चांगला असेल का वाईट असेल. जर समजा इथे यदा कदाचित सल्लागार चुकीचा असेल तर आपल्या व्यवसायाचे 12 वाजतात की नाही. होय. हो सर. बरोबर आहे. जर समजा तिथे मंगळासारखा ग्रह आला तर तो आत्माकारक ग्रहाचं ऐकतच नाही, हे नियम आहेत. मग आत्माकारक ग्रह हा जरी पापग्रह आला तर पहिलं प्राधान्य सूर्याला आहे, दुसरं गुरुला आहे, तिसरं मंगळाला आहे. गॉट इट. म्हणजे त्या ठिकाणी जर आत्माकारक ग्रह यायला हवा, तो ते आपलं नशीब आहे. ते इट इज बिलॉंग टू द डिग्री. किती अंशाला तुम्ही जन्म घेतलेला असेल त्याच्यावरून तो निर्णय ठरवला जातो. म्हणजे त्या ठिकाणी येणारा आत्माकारक हा ग्रह बलाढ्य ग्रह, म्हणजे त्या ठिकाणी सूर्याला पहिलं प्राधान्य आहे, दुसरं प्राधान्य आहे आत्माकारक म्हणजे त्या ठिकाणी गुरुला आहे. तिसरा जो आहे मंगळ, जो शक्तिमान ग्रह आहे आणि तो त्या ठिकाणी चांगला आहे. तोच जर शनी आला तर त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये विलंब लागेल. मी व्यवसाय संदर्भात बोलतोय. जर समजा व्यवसाय संदर्भात नसेल तरी सुद्धा त्या ठिकाणी शनी हा जर फॉरवर्डेड असेल, आता जसं आपण बघितलं की कदाचित कधी शनी 29 अंशाला पुढच्या वेळेला आपण पाहणार आहोत की पुढच्या वर्षी 29 अंशाला तिथे शनी मार्च महिन्यामध्ये, फेब्रुवारी महिन्यामध्ये येईल. तर तो 29 अंशाचा असेल, त्याचा अर्थ सगळ्यात फॉरवर्ड ग्रह कुठला आला, तर शनी आला. तो काय आपण ठरवू शकत नाही, त्याच्या अंशावरती तो ठरला जातो किंवा ठरवला जातो. बरोबर आहे. बरोबर आहे का नाही सांगा. बरोबर आहे. हो सर, बरोबर आहे. मग आता इथे जेव्हा कुठल्याही व्यक्तीच्या एखाद्या गोष्टीचा जन्म होतो त्याला तो जन्म हा ठरलेला आहे, व तो व्यवसायाचा असो. आता जसं आमचे काही मित्र आहेत ते शूटिंग मध्ये मुहूर्त काम करतात, एकदम कॉन्फिडेन्शियल सांगतो तुम्हाला. एका मुहूर्ताचे 1 लाख रुपये त्यांची फी आहे. किती. बापरे. 1 लाख. Yes. त्याला एवढा प्रोसिजर मधून जावं लागतं, हे जे आता मी तुम्हाला सगळं सांगितलं ते. सर 1 मिनिट, मी बोला. बाहेर पडू शकते सर, पाहुणे आलेत सगळे. ठीक आहे. हा ऐकलं. आज प्रोड्युसर जर समजा 100 कोटी, 200 कोटी, 300 कोटी लावणार असेल तर त्याला त्या मुहूर्ताची आवश्यकता आहे का नाही. बरोबर आहे सर. आहे. मग आपल्याला काय वाटतं, लोक पैसे देत नाहीत.
देतात. देतील तुम्हाला ना. पैसे कुठल्या माध्यमातून मिळवायचे असतात किंवा आहेत हम्म. आणि त्यावेळेला तुम्हाला पर्टिक्युलर गोचर आणि त्याच्यानंतर त्याची जेमिनीची पत्रिका ही जर तुम्ही काढून देणार असाल, तुमच्याकडे तसं डोक्यामध्ये तुमची ताकद असेल, कुवत असेल, ज्ञान असेल, तरच तुम्ही करू शकता, अदरवाईज नाही ना. बरोबर आहे काय सर. बरोबर आहे. हो सर. आणि तो जो प्रोड्युसर आहे तो, हे आता मी तुम्हाला सांगतो, याच्यामध्ये सगळे लोक हे काम करतात. काही खास लोक आहेत, अगदी मी माझ्या सोबतचे लोक मर्सिडीज घेऊन तिथे त्यांच्या ऑफिसला जातात किंवा मर्सिडीज घेऊन त्यांच्या ऑफिसमध्ये लोक येतात आणि ते मुहूर्त करतात. ज्योतिष दुनिया आहे, कळलं? हे जग आहे, दुनिया म्हणजे जग आहे. हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. तुमची तशी कपॅसिटी पाहिजे की तुम्हाला इथे लोक 11 रुपये दक्षिणा देतात का कधी 5 रुपये देतात का कधी 500 मागा तर 100 रुपये देतात, कळलं? हो सर. पण तुम्ही कोणत्या व्यक्तीचं काम करता त्याला फार महत्व आहे आणि कुठल्या प्रकारे करता, तर त्याला माध्यम लागतात. त्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी बरेच इंडस्ट्रियलिस्ट, बरेच पॉलिटिशियन्स त्यांच्या जीवनामध्ये जे काही जेमिनी अतिशय अतिशय महत्वाची पद्धती आहे, पण ह्या लोकांनी त्याला विकसित केलं नाही, म्हणून आज आपले सगळे ज्योतिषी जे आहेत ते अनकम्प्लीट आहेत. मी काही कोणावरती निंदा करत नाही, आरोप करत नाही, पण आपल्यापर्यंत हे ज्ञान पोहोचवणं आपली जबाबदारी आहे का नाही आहे, सांगा. आहे सर, बरोबर आहे. आणि हा तर खूप मोठा टॉपिक आहे सर. हो. आयुष्याचा एवढा तरी महत्वाचा टॉपिक आहे की महत्वाचं आपण आहे. व्यवसाय केव्हा सुरू करावा. येस, नक्की नक्की. पण सर तेव्हा तुम्हाला वर्ष 72 मध्ये तुम्ही 72 साली तुम्ही सुरू केलं, तेव्हा तुमचं वय 74 म्हणजे 25-24च्या आसपास तुम्ही 23 असाल. आय वॉज 23. मग तेव्हा तुम्हाला हा जमिनीचा अभ्यास होता का? नाही नाही नाही. म्हणजे हे तुम्ही फीडबॅक नंतर घेतलं की मला यश का आलं? का आलं? एक्झॅक्टली, रिसर्च आहे तो, रिसर्च आहे. फीडबॅक घेतलं म्हणजे त्या ठिकाणी आता माझी कुंडली मांडल्यानंतर पण माझं जे काही आरूढ आहे तर त्या ठिकाणी ते आरूढ कुंभ येतं. मग माझं व्यक्तिमत्व हे कुंभेचं वाटतं की नाही तुम्हाला? ते तर आहेच. सर तुमचं कुंभ जर आलंय ना तर भाग्यामध्ये तूळ रास येते, तर तूळचं जेमिनीमध्ये लग्नी आलंय. हो बरोबर बरोबर, ते पण चांगलं आहे ना. येस इट इज. म्हणजे आपल्याला शिकायचं आहे चांगलं, कळलं का? आजचं इंट्रोडक्टरी लेक्चर आहे, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला खरोखर एखादी गोष्ट शिकायची असेल किंवा तुम्हाला एक ऑलवेज बघा असं आहे की थॉट्स तुमचे फार महत्वाचे आहेत. त्या ठिकाणी तुम्ही काय बनणार आहात, कसे बनणार आहात, कुठची स्थितीला तुम्ही जाणार आहात, कोणत्या स्थितीला, ते तुम्हाला कळलं पाहिजे. सर बोला बोला. आत्माकारक आरूढ लग्न तुळ आलं आणि आत्माकारक ग्रह मंगळ आला. आणि तुमचा व्यवसाय होता शनीशी निगडीत. आणि त्याला फक्त 5 अंश होते आणि शनी हा पौत्रकारक आहे. पण मग आत्माकारक जर मंगळ आला असेल, मग तो मंगळ त्याला फॉर्म नव्हता ना तेव्हा आत्माकारक. नाही, आता बघा आत्माकारक ग्रह आल्यामुळे तिथे रास होते तूळ, कळलं का? लग्नात आली तूळ रास. हो, लग्नात तूळ आली ना. आता तुम्हाला सांगतो की माझं नशीबच असं होतं तर 1971 साली मी 20 वर्षाचा होतो. हॅलो, बरोबर आहे? हॅलो, हो सर. आणि 1969 साली मी 19 वर्षाचा होतो, 78 वर्षाचा होतो, 18 वर्षाचा होतो. आता 18व्या वर्षी मी काय करत होतो, तर 18व्या वर्षी मी जे काही एक्स्ट्रा मध्ये काम करायचं वगैरे फिल्म इंडस्ट्री संबंधित होतं ते करायचं.
71 साली मी काय करायचो, तो 71 साली फायटिंग अमुक क्राऊड त्याच्यामध्ये काम करायचो. हा. म्हणजे तो जो काही स्पर्श आला त्या याच्यामध्ये, तर तो फिल्म इंडस्ट्रीचा आला. कळलं? त्यानंतर अगदी शेवटला मी अमर अकबर अंथोनी वगैरे, सागर वगैरे भरपूर पिक्चर केले. मग त्याच्यामध्ये एक्स्ट्रा मध्ये पण काम केलं, प्रोडक्शन मध्ये पण, रोटी मध्ये प्रोडक्शन मध्ये पण काम केलंय. म्हणजे कनेक्टिव्हिटी कशामध्ये आली, तर इंडस्ट्रीमध्ये आली. का आली? म्हणून तर माझं मी इन्स्टिट्यूट खोललं स्वतःचं, त्याच्यामध्ये मी विजन शिकवायचो. मला त्याची आवड होती. आता हा सगळा गोळाबेरीज केल्यानंतर तिकडे लक्षात येतं की मंगळ हा आत्माकारक असल्यामुळे मला अशा गोष्टीशीच रस जास्ती आला आणि अशाच गोष्टीशी मी त्याच्यामध्ये कार्यरत होत होतो. मग ते इंजिनिअरिंग असो, टेक्निकल असो, आणखी इंडस्ट्री असो, पण मंगळाने काय मला त्यातून सुटका केली. मग पॉलिटिक्स असो, ह्या सगळ्या गोष्टी केल्या, अनेक गोष्टी केल्या. दळवी साहेबांना माहिती आहे, दळवी साहेब आपण काय तर मूळचा कुंडलीतला तुमचा ग्रह पण शुक्र आत्माकारक आहे ना? बरोबर आहे सर. हो, आत्मकारक आहे, बरोबर. मग आता अशा वेळेला तुम्हाला बघितलं पाहिजे, हा लग्न आत्मकारक आहे, शुक्र आहे कुंभ लग्नाला. आता आपला भाग राहिला, मी म्हणायचं नाही, बाकी सगळं ठीक आहे. पण तरी सुद्धा तुम्हाला कळलं पाहिजे की एखादी व्यक्ती, तुम्हाला मी सांगतो, रिपीट करतो, तुम्हाला चांगले पैसे कमवले पाहिजेत, कमवायला हवेत. पण तुम्ही म्हणाल की मी ते सगळं असं डब्बा ज्योतिष करेल ना, तर त्याला कधी पैसे मिळणार नाहीत. शास्त्र तुमच्याकडे राहणार नाही, सरस्वती पण राहणार नाही आणि लक्ष्मी पण नाही. तुम्हाला शास्त्र प्रामुख्याने युटिलाइज करता आलं पाहिजे. मग अशा वेळेला तुम्हाला जर सर्वोच्च पद ज्योतिषमध्ये चांगलं मिळवायचं असेल तर तुम्हाला ही पद्धती जी आहे, सर्वतोभद्र चक्र आहे, त्याचा चार्ट लोकांसमोर ठेवल्यानंतर लगेच लोकांना आकर्षित करण्याचं तंत्र असतं, एक टेक्निक असतं. तर त्याच्यावरती तुम्हाला प्रयोग करता आला पाहिजे. नाहीतर ज्योतिष शिकलात, आलात, नंतर जाऊन घरी बसलात, मग तिथे काही काम करणार नाही, तर त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतात. कळलं का? मग असा प्रयत्न करते वेळी तुम्हाला तुमच्या कुंडलीतील योग हे तपासता आले पाहिजेत, किंवा तुम्ही ऍज अ कन्सल्टंट म्हणून आहात आणि लोकांना अतिशय चांगल्यापैकी उत्तम सल्ला देणारे पण आहात, त्यावेळेला तुम्हाला तिथे कोणीही अडवू शकणार नाही. म्हणून जे श्रीमंती जी असते, जी पैसे मिळवण्याची, किंवा तुमच्या नशिबामध्ये जे लोक येतात, त्या याच्यामध्ये तुम्हाला चांगल्यापैकी यश मिळतं का मिळत नाही, तर ते आपल्याला शोधायचं असतं. ते शोधतेवेळी आपल्याकडे ज्ञानाचा भंडार किती आहे त्याच्यावरती आपल्याला श्रेय अवलंबून असतं. तुम्हाला ऍक्युरेसी मी अनेक प्रकारच्या शिकवल्या आतापर्यंत. कितीतरी आपण खवेदांश वगैरे शिकलो, अक्षवेदांश शिकलो, षष्ठांश शिकलो, या सगळ्या ऍक्युरेसीचाच भाग आहे. पण जेमिनी ही एक अतिशय टॉप याच्यामध्ये आहे. तर आता तुम्हाला काय वाटतं तुम्ही सांगा, मग मी परत तुम्हाला आणखी दुसऱ्या गोष्टी ज्या शास्त्रीय आहेत त्या सांगणार आहे. ऍक्च्युली ह्या पद्धतीमध्ये सर, आपल्याला म्हणजे एखाद्याने व्यवसाय करायचा असं ठरवल्यानंतर आपल्याला एका मुहूर्त काढून द्यायचा आहे, तर त्याच्या व्यवसायासाठी कोणता ग्रह आत्माकारक ठरेल, तो आत्माकारक ग्रह कोणत्या दिवशी जास्त अंशावर जाईल, त्याप्रमाणे आधी आरूढ लग्न ऍडजस्ट करावं लागेल. नक्की त्या दिवसासाठी. नक्की. म्हणजे याला बोला 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 मॅडम, बोला बोला बोला. त्याला म्हणजे तुम्ही ते मगाशी म्हणालात की ते 1,00,000 रुपये चार्ज करत असत, तर त्याला तो आला आणि त्याला आपण लगेच काढून दिलं असं होणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला थोडा वेळ घेऊन त्याचे सगळे ग्रह आधी आपल्याला त्या ह्याच्यामध्ये त्या दिवसामध्ये ऍडजस्ट करावे लागतील की ह्याला कोणता ग्रह ह्या धंद्यासाठी फायदेशीर आहे. अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. हा, कसं असतं मॅडम, आता बघा, चंद्र हा कधीही तुम्हाला ऍडव्हान्स प्लॅनेट म्हणून सापडू शकतो. कधीही आहे, एनी मोमेंट. कारण तो लवकरात लवकर आपली डिग्री वाढवण्याचा प्रयत्न करतो. ही भूमिका फार लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मी असं हे सांगतोय तुम्हाला कारण का तुमचं कमांड पाहिजे याच्यावरती. दुसरा प्लॅनेट आहे सूर्य.
सूर्य हा एक दिवसाला 1 अंश करून तो अमुक एका ग्रहाच्या पुढे जाण्यासाठी त्याला तुम्हाला जास्त विचार करावा लागत नाही. एकदम सिंपल मेथडने सांगतो तुम्हाला. व्हेरी व्हेरी सिंपल. म्हणजे चंद्र पहिल्यांदा आहे, आवश्यक आहे का? हा नंबर 1. सूर्य हा मी मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अत्यावश्यक प्लॅनेट आहे, आत्माकारक. अत्यावश्यक. गॉट इट? हा. बरोबर आहे. त्यानंतर आपल्याला गुरु शोधायचा आहे. हा. आता गुरु शोधते वेळी गुरुला तेवढा स्पीड नाहीये की तो तेवढे अंश काबीज करू शकेल. हो हो नाही का? बरोबर आहे सर. मग तुम्हाला शुक्र सापडेल, सूर्य सापडेल, चंद्र सापडेल, बुध सापडेल, हो मंगळ पण कदाचित सापडणार नाही. हे लॉजिक पण इम्पॉर्टंट आहे. एखादी कुंडली बनवताना नुसतं असं वेड्यासारखं काहीतरी मी बकवास लेक्चर देईन आणि तुम्हाला गोंधळात टाकेन आणि पळून जाईन, तर तिथे विद्या मला येणार नाही. आलं लक्षात? हो हो सर. म्हणजे ह्या सगळ्या, आता तुम्हाला जर समजा एखाद्या वेळेला असं होतं की तुम्हाला एक थोडक्यात सांगतो, तुम्ही RRR पिक्चर आला होता, बघितलं का तुम्ही? नाही. नसेल पाहिलं तर आता युट्यूबला फ्री आहे. कोणता सर? RRR पाहिला सर. आता तो पिक्चर 1,000 कोटी रुपये कमवून गेला. किती? 1,000. येस. आणि तो पिक्चर असा बनवला, तो रामोजी मध्ये बनवला. नंतर पुष्पा, पठाण, जवान, हे अशी सगळ्या भूमिका ज्या आहेत, बाजीगर, हो. हे सगळं असं का होतं? त्याच्या मागे काहीतरी हे असेल की नाही शास्त्र? हो. मग एवढे सगळे बॉबी, मग तिथे तुम्हाला जर समजा अशा ठिकाणी जर ते येत नसेल तर त्यावेळेला तो मुहूर्त चुकला असेल किंवा तो पिक्चर चांगला असेल. दक्षिण भारतामध्ये अतिशय चांगल्यापैकी ज्योतिषाला मान्यता आहे आणि ही विद्या जी आहे ती दक्षिण भारतातलीच आहे. आजही बॉलिवूड पेक्षा, हॉलिवूड पेक्षा साऊथवूड फार चांगलं चाललेलं आहे. साऊथ मूव्ही कळलं? म्हणजे त्या ठिकाणी आपण ज्योतिषी म्हणून जर सल्लागार म्हणून असू, आता मी तुम्हाला गुरुपर्यंत सांगितलेलं आहे, तर गुरु तुम्हाला तेवढ्या डिग्रीचा हा असेल का? आता एक साधं उदाहरण सांगतो, कसं कॅल्क्युलेशन करायचं असतं. कॅल्क्युलेशनला फार महत्व आहे. चव्हाण मॅडम तुम्ही पण सपोर्ट करा जरा. कॅल्क्युलेशन कसं करतात? समजा गुरु जेव्हा 28 अंशाला येईल तर सूर्य पण कमी नसेल. कळलं? मग त्या ठिकाणी यदा कदाचित गुरु 28 ला आला तो सूर्य 16 अंशाला पण असेल. मग तेव्हा मंगळच असेल असं नाही. म्हणजे तिथे आत्माकारक, अमात्याकारक हे दोन रिलेशन जे आहेत ते त्या ठिकाणी तुम्हाला मुहूर्ताच्या वेळेला उपयोगी पडतात. पण गुरु आता जेव्हा मे महिन्याच्या 2 तारखेला मला वाटतं बदलणार आहे आणि जर समजा 30 एप्रिल ला जर गुरु 29 अंशाचा असेल आणि समजेल त्याला तो सगळ्यात ऍडव्हान्स आहे. बघा तुम्ही. हो हो सर. आहे ना? मग अशा वेळेला त्याच घटनेला ती घटना किंवा एखादा व्यवसाय किंवा एखाद्या माणसाचा जन्म होऊ शकतो की नाही? हो होऊ शकतो ना. हो सर. मग अशा वेळेला जर समजा यदा कदाचित तुम्ही पहा, जेव्हा सूर्य ओलांडायला लागेल तेव्हा गुरु 29 अंशाचा असेल तर सूर्य कदाचित तो 28चा पण असेल. जन्माचा तेव्हा सूर्य 17 अंशाचा आहे. 17 अंशाचा. म्हणजे सूर्य अमात्य झाला. हो. मग कदाचित बुध सुद्धा त्याच्यापुढे सूर्याच्या पुढे असेल. बघा मॅडम, बुध
बुध 23 आहे. बुध मग अमात्य. पुढे मग बुधवाला काय? तर एक मिनिट, याच्यामध्ये यू कांट, म्हणजे ज्याला आपण आपल्या हातात काहीच नाही आहे, हा. नाही का? मग कदाचित शुक्र घाताकारक होऊ शकेल का? बघा, शुक्र 8 अंशाचे. 8 वर्ष, मग तो चतुर्थात गेला किंवा रवी आणखी कुठे गेला. चतुर्थात आहे. हा. हा. मग आता अशा वेळेला जेव्हा तुम्ही एखादी कुंडली बनवता, तर त्यावेळेला कुंडलीचा जन्म असेल तर जन्मावरून पण तुम्ही त्या गोष्टीचं परिवर्तन करू शकता, त्याची निवड करू शकता. आणि त्याच्यानंतरचा शेवटचा प्रश्न असा राहतो की तुम्हाला आत्माकारकाचं लग्न कोणतं आहे. मूळ कुंडलीशिवाय तुम्ही आत्माकारक ग्रहाची मांडणी करू शकत नाही किंवा जेमिनी लग्न निश्चित करू शकत नाही. करू शकतो का आपण? बघा. हा मॅडम, आता आपण जी तयार केली सर, गोचर कुंडली महत्वाची. हा. मग आता हा येस मॅडम बोला, काय बोलता तुम्ही? आता आपण मूळ कुंडली प्रमाणे केली नव्हती ना. आता आपण तुम्ही व्यवसाय सुरू केली त्यानुसार आरूढ कुंडली हा तयार केली. हा बरोबर, मूळ ती कुंडलीनुसार व्यवसायाची नाही. मूळ कुंडली नाही. मूळ कुंडली माझी वेगळीच आहे. हा. पण मी व्यवसायाची कुंडली म्हणून सांगितले. जर समजा तुमच्याकडे एखादी व्यक्ती आली आणि तो व्यवसायामध्ये आता हानिकारक चाललेला आहे, तर का हा प्रश्न शोधला पाहिजे. तर ह्याच्याकरता आपल्याला पुढे जाऊन प्रवास करायचाच आहे, कळलं का? पण पण सर आता तरी एखाद्याचं वडिलोपार्जित व्यवसाय आहे, मग बरोबर, त्याची आपण कसं हे करणार? म्हणजे काही काळापर्यंत तो भरभराटीला होता व्यवसाय आणि नंतर तो उतरणीला लागला, तर मग ह्याचं प्रेडिक्शन कसं करायचं? सांगतो. हिंदुस्तान फोर्स नावाची कंपनी आहे, काय हो. समजलं? त्यांचे हा. मालक कल्याणी म्हणून आहेत. हा. त्यांचा हिस्सा 65,000 कोटी रुपये आहे. भारत फोर्स बरोबर. 65,000 कोटी रुपये आहे. 65,000 करोड मध्ये भाऊ बहिणींचे भांडणं चालू आहे, पण अच्छा. त्यांच्याकडे लिगल अग्रीमेंट नाहीये कंपनीचा हिस्सा घेण्यासाठी. ते नोकर अच्छा. आहेत आणि ते डिमांड करतायत की आम्हाला ती कंपनी मिळायला पाहिजे. हा. कंपनीचा रेट आहे, वर्किंग चांगलं आहे, प्लांट चांगला आहे, आर्मीचं सगळं सामान बनवतात, एअरफोर्सचं बनवतात. भारत फोर्स फार चांगली कंपनी आहे. हो. त्याचं रजिस्ट्रेशन माहिती आहे आणि ती कंपनी फार मोठी, त्याच्यातील मिस्टर कल्याणी म्हणून मारवाडी आहेत, त्यांची कंपनी आहे ती. बाबा कल्याणी. मग आता अशा वेळेला एक कंपनी एवढ्या फुल फ्लेश मध्ये जाऊन ते आता टेम्पररी वाद सुरू झालेले आहेत, जसा रेमंडचा झाला, हा. कळलं का? पण रेमंड आजही चांगली आहे. रेमंडचे आता जे प्रोडक्ट आहेत ना, वडील गेल्यानंतर 20 प्रोडक्ट नवीन आणले. हा. किती? 20. त्या दिवशी मी बँजर मध्ये गेलो होतो मॅडम, अमरसन्स मध्ये, तर एक शेड 30,000 रुपयाचं आहे. बापरे. कोणाचं आहे? रेमंडचं आहे. रेमंडचं. हा. मग आता एवढे हाय क्वालिटीचे लोक आहेत, वापरतात लोक. पण ते वडील तिथे त्यांनी तमाशा केला, हे केलं ते केलं. त्यांची बहीण पण माझ्याकडे पत्रिका, त्यांचं पुण्याला जे हे आहे तिथे त्यांचं घर वगैरे आम्ही पाहिलेलं आहे. मग आता अशा वेळेला ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा होतात, तर आपल्याला नशिबाशी प्रश्न आहे. आपला प्रश्न काय आहे? की मुख्य कुंडली, नाही का? आता त्या मुख्य कुंडलीच्या अनुसरून मी तुम्हाला सिस्टम सांगितली की कधीही तो ग्रह तसा त्या परिस्थितीमध्ये मिळेल का तुम्हाला, तुम्ही ठरवू शकत नाही की हाच ग्रह आत्माकारक करेल. पण कोण ठरणार आहे? आता माझ्या नशिबामध्ये माझा मूळ ग्रह जो आहे तो शुक्र. मग आता तो शुक्र झाल्यानंतर काय झालं, तर माझं सगळं जे जीवन आहे, अमात्य कारक पण बुद्धच आहे. ओरिजिनल कुंडली पण तुमच्या तिथे पण बुद्ध आहे, तिकडे पण बुद्धच आहे. मग आता तो चांगला आहे का वाईट? चांगला आहे ना. म्हणून तर जास्त आवडीचा विषय आहे, अतिशय आवडीचा. मग आता अशा वेळेला
हा येस मॅडम बोला. सर म्हणजे असं आपण म्हणू शकतो काय, समजा एखाद्याचा हॉटेल व्यवसाय असेल तर मग आपल्याला मुहूर्त काढून द्यायचा असेल तर मग चंद्र आणि शुक्र हे अमात्यकारक आत्माकारक होतील, तो मुहूर्त आपण काढून द्यायचा त्या दिवशीचा, असं आपण करू शकतो का? हो करू शकतो, मी तेच सांगतो. पण तुम्हाला पर्टिक्युलर तेवढी जजमेंट पाहिजे मॅडम, तेवढी हो सर. जजमेंट पाहिजे. कळलं? हो, आता हे या कसं फास्ट मुव्हिंग असल्यामुळे सोपं जाईल. येस पण येस समजा शिक्षण क्षेत्र म्हणजे गुरुशी रिलेटेड असेल तर मग थोडं वाट बघावं लागेल, आणि बरोबर. शनीशी रिलेटेड असलं तरी पण. आपल्याकडे त्या शिंदे मॅडम आहेत, सरोज शिंदे, त्या भांडुपला राहतात. हो मॅडम, तिथे भांडुपला राहता तुम्ही? हो सर, भांडुपलाच राहते. हो हा. आता जावळी बँक माहिती आहे तुम्हाला? हो सर, जावळी बँक माहिती. त्याच्या बाजूचा गाळा माझा होता आणि तिथे माझं हॉटेल होतं. अच्छा. आता एक ज्योतिषी हॉटेलचा धंदा करू शकतो का? सर तुम्ही अष्टपैलू आहात, तुम्ही काहीही करू शकता. त्याच्यानंतर ते हॉटेल आम्ही विकलं, आता दुसरं हॉटेल आहे. मग शेवटी काय आहे भांडूपमध्ये की आम्ही भांडुपमध्ये हॉटेल विकलं, ते आमचं पन्नालाल कंपाऊंड मध्ये होतं. आणि तिकडे ते हॉटेल का टाकलं होतं, कारण तिथे इंडस्ट्रियल गाळे 900 होते. किती? 900. हो हो होते तिथे, हो पूर्वी होते. आणि आम्ही सकाळी 4 वाजल्यापासून रात्री 11 पर्यंत धंदा करायचो. अच्छा. म्हणजे धंद्याला कमतरता नाही आली कधी. तर सगळं होलसेल मध्ये ना? सगळं होलसेल. कामच होलसेल आहे. बरं ठीक आहे, चला आता तो आपण आपलं भागवत मॅडम विचारा. तर जर एखाद्या जातकाला असा प्रश्न पडला असेल की मी कोणता व्यवसाय करू, तर त्याच्या मूळ कुंडलीवरून आपण ही जैमिनी कुंडली काढून म्हणजे त्याला सुचवू शकतो का कुठल्या कुठल्या प्रकारच्या व्यवसायात त्याला भरभराट मिळेल, नक्की. किंवा कुठल्या वेगळ्या प्रकारे जैमिनीच असं नाही, आता असेही आपण मूळ पत्रिका बघतोच ना बऱ्याच व्यवसायासाठी वगैरे, तर तसा जैमिनीसाठी पण माझा प्रश्न. बघा आता असं आहे मॅडम, आत्माकारक ग्रह कोण आहे तशा पद्धतीचं माणसाला काम करण्याची संधी, आवश्यकता किंवा योग हे ठरलेले असतात. किंवा इच्छा पण त्याला तशीच निर्माण होईल का, की हो त्याचा हो जो हो कोण असेल तर त्याला जे काही वाटेल ते त्याच्याशी सुसंगतच असेल, की मला हे येस करायचं. येस येस. मग अशा वेळेला तुम्हाला त्या ठिकाणी नशीब काय असतं हे आपल्याला शिकायचं आहे. बाकी आपलं बरोबर आर्ग्युमेंट, मी किती मोठा आहे, मी किती छोटा आहे, मी अमुक आहे, मी ह्या बरोबर आहे आहे, मी त्या आहे, काही संबंध नाही. मी फक्त एक अनुभव सांगितला तुम्हाला की बरोबर आहे. तुम्हाला जैमिनी मध्ये खरोखर तंतोतंत जेव्हा एखादं उदाहरण घ्यायचं असतं आणि त्या ठिकाणी जेव्हा तुम्हाला फलित करायचं असतं, तर तुम्हाला हा एक मार्ग आहे की ज्याच्यातून तुम्ही निश्चितच चांगल्यापैकी फलादेशाचं संशोधन करू शकता. फलादेश काढणं आता जैमिनी पद्धतीच्या बाबतीमध्ये लोक जाहीर शिकवतच नाहीत काही. कळलं? आणि हे दक्षिण तर आता भारतातली पद्धती. हा बोला. नाही, दुसरा प्रश्न असा आहे माझा की जसं मगाशी तुम्ही सांगितलं की आत्माकारक कोणते ग्रह रेकमेंडेड आहेत, तर आधी सूर्य यावा, नाहीतर गुरु तरी यावा, नाहीतर मंगळ तरी यावा. हो. असं तर त्याचप्रमाणे बाकीचे ज्या स्थानं आहेत की अमात्यकारक, भ्राताकारक, तर त्यांच्यात साधारण प्रेफरन्शियल लिस्ट काय हे तुम्ही सांगू शकता की कुठले कुठले ग्रह अमात्यकारक असावेत, जसा बुध बरोबर. सांगितला तसं काही तुम्ही आता सांगू? बघा, ऐका 2 मिनिटं. आता आपण समजा लग्नी बुध पकडला, आत्माकारक, ते हा. नंतर अमात्य सांगणारच आहे. आत्माकारक बुध पकडला तर मनुष्य कम्प्लिटली कमी श्रमाचं काम करेल आणि जीवन जगेल. अच्छा, ते बौद्धिक जास्ती करेल. बौद्धिक प्रश्नच नाही, बुधाचं कामच बौद्धिक आहे. हा. बुधाचं कामच बौद्धिक आहे. बरोबर. शुक्र आला तर शुक्र सुद्धा तुम्हाला चांगलं फलित देणार आहे, कारण तो तुमचा प्रमुख आत्माकारक ग्रह ठरलेला आहे. तर शुक्र तुम्हाला कनेक्टिव्हिटी काय देईल, तर तुमचा कलेशी पहिला संबंध येईल. कनेक्टिव्हिटी. कारण शुक्र आणि कला, शुक्राशिवाय तुम्ही कलेचं जीवन जगूच शकणार नाही. म्हणजे नॉट ओनली द इंडस्ट्री. आपल्याला डोक्यामध्ये काहीतरी भरलेलं आहे की शुक्र म्हणजे फिल्म इंडस्ट्री, नाही, तसं नाही. बरोबर. अनेक कला आहेत, अनेक कला आहेत. बरोबर आहे.
हो. दुसरा समजा मंगळ आला तर इंजिनिअरिंग आलं, टेक्निकल आलं, त्या ह्याच्यामध्ये आलं. बरोबर. मग त्याच्यामध्ये समजा आत्माकारक तो आहे, अमात्यकारक मंगळ आला तर नॉट परमिटेड. तो तुमचं काम बिघडवणार. बरोबर. कळलं? मग मंगळ कोण या, प्रसंग कुठे या? काहीतरी हा, काय म्हणता? काही ना काहीतरी प्रसंग उभे करेल तो भांडणाचे आणि बरोबर. आणि तो तिथे न्यूसन्स क्रिएटर आहे. त्यानंतर तो जर लग्नी आला तर परमिटेड आहे. कारण काय की त्याच्याकडे ती शक्ती आहे. बरोबर. दुसरा भाग असा आहे हो, की हो. चतुर्थामध्ये कोण यावं, तर चतुर्थामध्ये एक तर चंद्र यावा, एक तर गुरु यावा, एक तर सूर्य यावा. कारण मातृ किंवा पितृ याचा कारक आहे. बरोबर. मग तिथे चंद्र यावा हा एक भाग आहे. पंचमात कोण यावं, तर चंद्र यावा किंवा गुरु यावा. मग तिथे शनी आल्या तर मग तिथे त्या ठिकाणी तुम्हाला कटकटी निर्माण होते. ज्ञातिकारक ग्रह समजा शनी आला तर मग तुम्हाला त्या ठिकाणी संबंध तुटण्याची शक्यता आहे. बरोबर आहे? बरोबर. जर समजा तिथे शुक्र हा दाराकारक आला तर तो परमिटेड आहे. 100%, 100% परमिटेड आहे. बरोबर आहे? हो सर. आणि तो जर समजा त्या ठिकाणी दाराकारक गुरु आला तर पत्नी किंवा त्याच्यामध्ये भाग्य निर्माण होणं किंवा त्या ह्याच्यातून तुमचा पार्टनर गुरु हा भाग्याचा कारक आहे. आता ही अशी जर मांडणी यायला हवी असं जर तुमचं मत असेल तर त्यावेळेला आपण जन्म निश्चित करू शकत नाही. ते बरोबर आहे. बाळाचा नाही पण ऍटलिस्ट आपण व्यवसायासाठी थोडाफार प्रयत्न तरी करू शकतो. थोडाफार काय भरपूर करू शकतो. 98% करू शकतो. आणि कसं आहे मॅडम बघा, तुम्ही विद्वान आहात, तुम्ही शोधकर्ते आहात, संशोधन करते आहात. मग त्या ठिकाणी तुमच्याकडे पेशन्स आहे, बुद्धिमत्ता आहे, तर निश्चितच ह्याबद्दल तुम्ही शोध करू शकता, विचार करू शकता. आणि आपण सांगितल्याप्रमाणे त्याला मार्गदर्शन जे आहे, मग सूर्याचं आहे, गुरुचं आहे, मग त्याचा व्यवसाय कोणता असेल हे सुद्धा तुम्ही जर समजा विचार केलात व्यवसायाच्या संदर्भामध्ये तर त्या ठिकाणी चंद्राचं बळ हे सुद्धा महत्वाचं आहे की नाही मुहूर्तासाठी. पण आत्माकारक महत्वाचा आहे. आत्माकारक जर महत्वाचा नसेल तर कसं होणार? बरोबर आहे. नाही होणार ना. मग आत्माकारक शनी वगैरे आला तर मग काही तो अडचणी निर्माण करेल का? मग तुम्हाला समजायचं की भारत पेट्रोलियम बांधायचं आहे पण बांधताना 20 वर्ष लागतील. कळलं? चालेल का? नाही मला नाही चाल. असं आहे, शनीचं काम काय तुम्हाला मी सांगतो. नारळाचं झाड लावल्यानंतर एका वर्षात फळ नारळ मिळेल का? नाही नाही. कधीच मिळणार. 7 ते 8 वर्ष. हा मॅडम बोला. कमीत कमी 7 ते 8 वर्ष लागते ना. मग समजायचं की आपल्याला 7 वर्ष त्या नारळाच्या झाडाखाली झोपायचं आणि वाट बघायची. सर नमस्ते. नमस्ते, बोला. सर आपल्या लग्न कुंडलीमध्ये 12 घर असतात, मी तर फक्त 7 घरांचाच विचार करायचा का? नाही, 12 घरांचा पण करायचं आहे ना. आता हे आज वास्तविक व्याख्यान आहे. 12 घराचं पण करायचं आहे. ओके. आता ही स्टेप पहिल्यांदा समजावून सांगतो मी. हे सगळी हुशार मंडळी आहेत, माझ्यापेक्षा हुशार आहेत ते. कळलं? हा सर आणखीन एक विचारायचं होतं. मग तुम्ही म्हणले की कुठल्या ग्रहांची युती होऊ शकत नाही, पण डिग्री सेम आले तर होऊ शकत नाही का? डिग्री सेम कधीच होणार नाही. कलेचा विकलेचा फरक आहे. ओके. त्याला विकलेचा फरक येणारच आहे ना. बरं, पुढे बघा कसं आहे. ही कुंडली जी निर्माता आहे तो आचार्य आहे, मी नाहीये. ऋषी मुनींनी तयार केलेलं आहे आणि ते अति विद्वान होते. त्यांनी पण काहीतरी लॉजिक लावलं असेल त्याच्यामध्ये, नाही का? येस सर. हो सर. म्हणून त्या ठिकाणी कसं आहे की तुम्हाला कुंडली सोडवणं, कुंडली पाहणं, कुंडलीबद्दल चर्चा करणं, जातक जर आला तर त्याची गोचर बनवणं आणि गोचर मध्ये कधी
एखादा ग्रह ऍडव्हान्स होणार आहे, तो आत्मकारक ग्रहावरून जाणार आहे का, हे सुद्धा पाहता आलं पाहिजे. किंवा सप्तम स्थानातून जाणार आहे का, पंचम स्थानातून जाणार आहे का, आंदोलन करणार आहे का त्रास होणार आहे का, हा भाग आहे. बरे 9 वाजले कळतच नाही. हा बोला बोला बोला. विचारू का? हा विचारा. विचारा ना. आता 2025 मध्ये मार्च मध्ये त्याचे हे वाढतील, म्हणजे त्याचे अंश वाढतील. ज्या लोकांचा शनी हा आत्माकारक ग्रह असेल तर त्या लोकांना त्यावेळेस ती संधी उपलब्ध असेल, आणि ज्या लोकांना बिझनेस करायचं तर त्यावेळेस आपल्याला हा मुहूर्त काढून देता येऊ शकतो ना, कारण शनी तर ती जाणार. 29 अंशाचा समजा हे असेल. आता जर समजा तो 1 अंशाचा झाला किंवा काही कलेचा झाला, 1 अंश पण नाही, तो काही कलेचा होऊ शकतो, तर त्याला तो सप्तम स्थानच होणार ना मॅडम, दाराकारकच होईल. हा बरोबर बरोबर सर. हो हो हो. मग त्याच्यामध्ये आपण काय हस्तक्षेप करू शकतो का? बघा परत सांगतो, आत्ताचा जो प्लॅटफॉर्म आहे हा तुमच्यासाठी जे काही विचारधारा आहे ती समजवण्यात येत आहे. पुढे आपण कुंडली रिडिंग घेणारच आहोत, पण आता कुंडलीमध्ये कुठल्या गोष्टी होऊ शकतात, कुठल्या गोष्टी होऊ शकणार नाहीत याची चर्चा आहे आपल्याला. बरोबर आहे? येस सर. थँक्यू सर. थँक्यू. मग त्याच्यामध्ये कुंडलीच्या बाबतीमध्ये असा विचार केला तर तुम्हाला फलादेश करतेवेळी तुमच्यापाशी असणारं साहित्य राहू केतू सोडून त्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. मग एखादा यशस्वी व्यापारी हा कधी होतो, त्याला ती संधी मिळेल का, मिळणार नाही, ह्या सगळ्या गोष्टी त्या जातकाच्या जीवनामध्ये येतात. तर त्या कशामुळे येतात? तो काळ वेगळा असेल, आज काळ वेगळा आहे. बरोबर आहे? काळाचा महिमा आहे. कालाय तस्मै नमः. आता दरवेळेला 600 रुपये तोळा सोनं राहणार नाहीये, मग 60,000 झालंच ना. 70 झालं सर. 70 झालं. मग आता 70 झालं म्हणजे मग आता 700 रुपयात घेतलेलं वाईट काय? बरोबर आहे सर. ऍप्रिशिएशन आहे ना. येस सर. कशात ऍप्रिशिएशन आहे? कुठल्याही गोष्टीमध्ये ऍप्रिशिएशन होतं का? मी तुम्हाला सांगितलं ना की आमचे काही मित्र आहेत, त्याच्याकडे 25 फ्लॅट आहेत. 25 फ्लॅटला 30,000 रुपये भाडं आहे. मग 7.5 लाख रुपये भाडं येणार असेल महिन्याला, कंटाळतो लोक खर्च करून. काय करणार? काय करायचं एवढा पैसा? काहीच करू शकत नाही. पैसा हा लिमिटेड लागतो आपल्याला. आपली गरज फार कमी आहे. येस सर. परमेश्वराने गरज पण फार, आपण काय भलतं सलतं काहीतरी करत असतो तसं नाहीये. मग आपल्याला चॅरिटी करावी लागते, परत पैसे येतात. मग पैशाचं गेन होणं, मी तुम्हाला सांगतो, एक अग्रवाल नावाचे गृहस्थ आहेत, त्यांच्याकडे किती फ्लॅट असावे सांगा मला अंदाज. 100. 7,000. बापरे. 7,000 फ्लॅट. मी पॉलिसी सांगतो तुम्हाला. काय कन्सेप्ट काय तो विचार करा मॅडम. कसा आहे कन्सेप्ट? ते पहिला बिल्डर होते, बरोबर आहे? त्याच्यानंतर त्यांनी एक खोका बनवला. खोका म्हणजे बिल्डिंग, ते खोके नाही, खोका म्हणजे बिल्डिंग. त्याच्यामध्ये म्हणाले कशाला विकायचं, आपण भाड्याने देऊया. पहिला त्यांनी 40 फ्लॅट बांधले. त्याच्यामध्ये त्यांनी जे कन्सेप्ट आणलं ना, तर ते कन्सेप्ट काय होतं, स्टुडिओ अपार्टमेंट. म्हणजे एका घरात, एका गल्लीमध्ये किचन पण, बेडरूम पण, हॉल पण, इट इज कॉल्ड द स्टुडिओ अपार्टमेंट. त्याच्यातून ते भाड्याने द्यायला लागले. त्यांना असं वाटलं कशाला उगाच पैसे हे विका. मग त्यांनी बँकेला प्रपोजल दिलं. मग बँकेने ते प्रपोजल केलं आणि त्यांना कर्ज दिलं. किती कर्ज दिलं? 100 कोटी रुपये. आणि सगळे फ्लॅट बँकेकडे गहाण ठेवले आणि नंतर ते भाड्याने दिले. असं करता करता भाडं आलं, बँकेचं पैसे चुकवलं, बँकेमध्ये क्रेडिट वाढलं. आज त्यांचं दिल्ली, मद्रास, कलकत्ता, बँगलोर, मुंबई
असे मिळून 7,000 फ्लॅट आहेत आणि त्याचं कंपनी आहे आणि ती कंपनी मॅनेजर आहे, सगळे म्हणजे 100 लोकांचा स्टाफ आहे. ती कंपनी फक्त हायर अँड फायर सगळ्या लोकांना भाड्याचं हे करतात. कळलं? बापरे. हे जगात व्यवसाय आहेत, हा. हे आपल्याला येतील का करता? नाही. माझा पहिला पेईंग गेस्टचा धंदा होता. पेईंग गेस्ट मध्ये आम्ही ते बंक बेड असतो, एकॉरिक राजधानी तसे बनवले होते आणि त्याच्यामध्ये ठेवले होते पूर्ण एसी बीसी लावून सगळं, आणि ते सगळे IT लोकांना. मग आता अशा वेळेला तुम्हाला सुचलं पाहिजे तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी काय पाहिजे. कळलं? तर तुमच्याकडे तेवढी हुशारी पाहिजे, तुमचे पैसे गुंतवणूक पाहिजे, पैशाची वाढ झाली पाहिजे. आता आपण ज्योतिष पाहतो, नंतर कोणी 11 रुपये ठेवतं, कोणी 21 रुपये ठेवतं, कोणी 101 रुपये ठेवतं. काय पैसे कमवणार तुम्ही? बरोबर आहे सर. कळलं? मग अशा वेळेला तुम्हाला एखादी कुंडली मांडून त्याच्यावरती चर्चा करायला हवी. मग एवढे जगातले जे उद्योगपती आहेत ते मोठे कसे झाले मोठे? आम्ही लोकांना ओरडून ओरडून सांगत होतो, हे घ्या, हे घ्या, हे घ्या. लोक लक्षच द्यायचे नाही. आणि आज अरे इतना महंगा हो गया, पैसा लगेगा. चव्हाण मॅडम, मी तुम्हाला सुरलान किती वेळा सांगितला होता? हो सर, हो सर. 3 रुपये 40 पैसे, 3 रुपये 40 पैसे होता. आज तो 40 रुपये झाला. मग लोकांनी रिस्क घेतलं नाही, राहिले. धंदा करते वेळी पहिला विचार करायचा की नुकसान झालं तर किती होईल. जर वेळेला प्रॉफिट नाही बघायचं, नुकसान झालं तर किती होईल. रिस्क ॲपेटाइट. हा, रिस्क ॲपेटाइट प्रश्नच नाही. येस. मला सांगा, 3 रुपये 40 पैसे सुरलान घेतला, 1 लाख हो शेअर, बरोबर. 1 लाख शेअर. हो, आज त्याचे 334 म्हणजे 3,40,000चे 40 लाख रुपये झाले. हो. समजा तो तुटला असता, किती तुटला? 1 रुपया, 1 लाख रुपये नुकसान झालं. बरोबर. सेम येस बँक असंच आहे. मी काय रेकमेंड करत नाही तर हल्ली सेबीचा कायदा एकदम कडक, सेबीचा कायदा कडक आहे. मी रेकमेंड करत नाही, मी फक्त भूमिका सांगतो. हे सगळं सांभाळलं पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी कुंडली, अकॉर्डिंग टू आपला विषय कुंडलीचा आहे, कुंडलीवरून ज्योतिष सांगायचं असतं, शेअर बाजार सांगायचा नसतो. आता बॅन आहे, जेलमेट टाकून देतो. बरं, आता कुंडली संदर्भात काही प्रश्न असतील तर विचारा. सर, हा शनी 7 घरांमध्ये कुठल्या घरामध्ये प्रेफरेबल आहे? नाही, शनी आहे, कुठेही गेला नाही म्हणजे असा आपण जेव्हा म्हणतो ना की एखादा मुहूर्त काढायचा, पण तो कुठे असला तर तो ओके असेल, म्हणजे त्याला सांगता येईल. भाग असा आहे, ओके. पहिली गोष्ट मुहूर्त हा जो आहे, हा आता आपण पुढच्या वेळेला पण आत्मकारक मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलेलं आहे. बरोबर. त्याची निवड तुम्ही करू शकता. बघा, कधी कधी शनी महाराज आता समजा 17 अंशाला चालला, तर सूर्य 18 अंशाला गेला तर तो आत्मकारक ठरू शकतो. म्हणून मी पहिल्यांदा सांगितलं की तुमचा हा एवढा बरोबर निशाणा पाहिजे की सूर्य कधी येणार आहे. तर फर्स्ट प्रेफरन्स आपण कोणाला देतो? सूर्याला देतो. सूर्याला. मग सूर्य हा मिळू शकतो आपल्याला, कारण त्याची गती 59 कला 59 कला आहे. बरोबर आहे. आपण 10 दिवस थांबू शकतो. समजा 15 अंशाचा सूर्य आहे, 17 अंशाचा शनी आहे, तर त्यावेळेला 10 दिवस थांबलं तर त्या ठिकाणी तो 25 अंशाचा होणार आहे. बरोबर आहे. मग 10 दिवसाच्या नंतर तुम्ही वेळ काढा. त्यावेळेला इत्यादी ग्रह पण बदललेले असतील, ग्रह थांबणार नाहीत. वक्री झाले तरी सुद्धा त्यांचे अंश उपस्थित असतात. हो बरोबर, उपलब्ध असतात. आत्मकारक ग्रह चांगला आपण निवडू शकतो. हो, बाकी नशीब, बाकी सब नशीब, बाकी सब नशीब. बर, आणखी काही कोणाला
बोला. शनीला भ्रातामध्ये टाकलं चालेल ना? एक मिनिट, हा मला बोला काही बोला. कारणास्तव बाहेर पडायचंय, तर मी येऊ का सगळी? कोण आहे आवाज हॅलो. काय काय त्यांना काय जायचंय, काम? बाहेर जायचंय त्यांना. हा, मला बाहेर पडायचंय जरा, काही कारणास्तव, तर पडू का ठीक म्हटलं आहे ठीक आहे ठीक आहे हा, थँक्यू. ठीक आहे. हा बोला. येस मॅडम, चव्हाण मॅडम बोला. चव्हाण मॅडम बोला. हा सर, काही नाही. शनीला म्हटलं भ्रातामध्ये टाकलं तर चालेल ना? हा, आता शनी जर भ्राताकारक झाला तर तुम्ही अवश्य बघा, ज्या वेळेला शनी मूळ कुंडलीमध्ये पण तृतीयात असतो त्यावेळेला यथाकदाचित भावंडांची प्रगती थांबवतो. तो तो इथे भाग आहे. आता आता आपण भावंडाचा विचार करायचा आहे का आपला विचार करायचा आहे, हे पहिला ठरवा, नाही का? बरोबर. म्हणून त्या ठिकाणी आता जर समजा भ्राताकारक गुरु आला आणि आत्माकारक शनी आला तर आपल्यापेक्षा आपला भाऊ आघाडीवर असतो की नाही? हो ना. मग चालेल, नशीब आहे. that you can't. मूळ म्हणजे कुंडली जन्म घेऊन जेमिनी हे केलं तर चालेल ना? मूळ हो कुंडली, नक्की, हो मूळ कुंडलीचाच विषय आहे. मूळ मूळ कुंडलीची कुंडलीचा जेमिनी घ्यायची येस आणि येस येस त्याचं गोचर हे जेमिनी येस काढायचं. येस येस मूळ कुंडलीच. आता आपण हा फक्त परिचय वर्ग आहे, इंट्रोडक्टिव्ह. जसं तुमच्या बुधावरनं बुध चाललाय, गुरुवरनं रवी आहे, हा रवीवरून गुरु आहे, म्हणजे सगळे ग्रह त्याच्यावरून चांगले चालले आहेत सगळे. येस. म्हणजे तिकडे आपल्याला कॅल्क्युलेट करते वेळी कुठलाही मनुष्य जन्माला आला तरी सुद्धा तो आपलं नशीब घेऊन आलेला असतो. त्या नशिबाचं वाचन हा ज्योतिषी करतो, हे तर ऍग्री. आणि ते वाचन कसं करावं याचा भाग जो आहे तो आपण पुढच्या पासून सुरू करणार आहोत. फक्त आजचं जे काही जे व्याख्यान आहे ते एक परिचय म्हणून आहे असं समजा. खूप छान सर. फार इंटरेस्टिंग आहे. आणि एवढ्या पेशन्सने तुम्ही अख्खं युट्यूब पडताळा, पण तुम्हाला कोणी याच्यामध्ये अर्गला पण शिकणार आहोत आपण, लक्षात घ्या. अर्गलाचा विषय आहे. हळदणकर मॅडमने मला सांगितलेलं आहे अर्गला हो, परत शिकायचंच आहे सर ते, कारण ते याच्याशी संबंधितच आहे ना. बरं, भागवत मॅडम बोला. कदाचित माझी बॅटरी संपली तर मग पुढे काय हे नाही. बोला. माणूस जेव्हा एकापेक्षा जास्ती व्यवसायात असतो आणि कदाचित ते कनेक्टेड पण नसतात, तर अशा वेळेस मग कसा म्हणजे ह्याचा विचार करायचा की माणसाची तर कुंडली एकच असेल ना. आता जसं तुम्ही पण आहात अनेक व्यवसायात, मी पण आहे. हो बरोबर. आहे बॅटरी आहे. हा बोला बोला बोला. तर मग पण मूळ कुंडली तर एकच राहणार ना त्याची, म्हणजे त्याची जी काय जेमिनी निघेल ती एकच निघेल मूळ कुंडलीची. हो. अनेक व्यवसायांचं कसं बघायचं ह्याच्यातून? सांगतो ना. असं आहे, त्याच्यामध्ये आपण पुढे जाऊन सगळी उपपदं काढणार आहोत. ओके. उपपदं काढल्यानंतर आता ही आपण प्राथमिक कुंडली आहे, आरूढ, बरोबर आहे. आरूढ नंतर त्याच्यामध्ये आपल्याला पुढे जाऊन लेवल 1, लेवल 2, लेवल 3 अशी बनवायची आहे. तर त्याला उपपदं काढायला लागतात. ती व्यवस्था आहे याच्यात? हो, भरपूर व्यवस्था आहे. फक्त शिकवणाऱ्याला ते ज्ञात पाहिजे. नाहीतर काय माहितीये का, लग्न लावताना पण लोक रामरक्षा बनवून हल्ली लग्न लावतात. चालतं का? पण करतात. काय करणार, कारण त्यांना ते माहितीच नसतं. बर ठीक आहे, हरकत नाही. आपलं चांगलं शिकायचं आहे. बोला, आणखी काय तुम्हाला विचारू? नमस्कार. नमस्ते. एक मिनिट. प्रत्येक महिन्याला सूर्य चेंज होतो. समजा आता 14 एप्रिलला सूर्य चेंज होणार आहे, तर 13 एप्रिलला म्हणजे सूर्य 29 अंशाचा राहील, तर सूर्य अमात्य येईल का? प्रत्येक महिन्याचा ती तारीख 29 अमात्य तारीख. बघा, ऐका एक मिनिट.
अमात्यकारक शोधताना मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं की तुम्ही ज्यावेळेला सूर्य क्रांती जी असते ती पहिल्यांदा निश्चित करा की तो 14 तारीख 13 तारखेला अमात्य जो सूर्य असेल तर त्यावेळेला दुसरा ग्रह आत्माकारक होणार नाही. आत्माकारक तुम्हाला सूर्य शोधायचा आहे का अमात्यकारक शोधायचा आहे? नाही, सूर्य शोधायचा असला तर फक्त सूर्याच्या बाबतीत. मग सूर्य आत्माकारक सूर्य कशाला शोधायचा म्हणजे काय तुमचं असं म्हणणं? बाकी मग आत्माकारक ग्रह कोण बनणार? नाही, अमात्यकारक 1 नंबर, सूर्य 1 नंबर सांगितलं सर तुम्ही. सूर्य आत्माकारक 1 नंबर सांगितलं, अमात्य नाही. नाही, अमात्यकारक पण आत्माकारक म्हणतो मी. 1 नंबर सूर्य आहे. तर प्रत्येक दिवस लग्न आपला 14 एप्रिलला सूर्य चेंज होतोय, तर 13 एप्रिलचा तर सूर्य पण पत्रिका महत्वाची होती या जातकाची. 2 मिनिटं. समजा एखाद्याचा जन्म 16 तारखेला झाला, बरोबर? ऑक्टोबर महिन्यामध्ये सूर्य 17 तारखेला येतो, मग त्यावेळेला सूर्य दाराकारक होईल, आत्माकारक कसा होईल? हो का? हो का म्हणजे काय? तुम्हाला प्राथमिक ज्ञान नसेल तर हे कसं शिकणार तुम्ही? नाही, मी प्रत्येक विचारलं की दर महिन्याला जो सूर्य चेंज होतो ना, आपण 29 अंश धरायचे दर महिन्याला काय, दर सेकंदाला सूर्य बदलतो, असं कसं म्हणताय तुम्ही? चालेल सर, समज तुम्हाला. असं करू नका हो. हे एकदम आता कुठल्या लेवलचं ज्योतिष आहे आणि तुम्ही असा विचारला प्रश्न तर कसं होईल? आता या महिला सगळ्या हुशार आहेत माहितीये, त्यांच्यावर मला व्यवस्थित वागावं लागतं, नाही तर फाडून टाकतील मला. माझ्या काय म्हणायचं सर, सूर्य ना चेंज होतो, तो आदल्या दिवसाची तारीख मध्ये प्रबळ पत्रिका होईल का त्या दिवसाची? त्या दिवशी जर 29 अंशाला सूर्य असेल, पण तो असला पाहिजे, तो तुम्ही शोधला पाहिजे, तो आत्माकारक होऊ शकतो, अमात्यकारक होणार नाही. हो सर. हा, आणि आवश्यकता काय आहे? आत्माकारक. बाकी इत्यादी ग्रह आपल्या हातातच नाहीये, आपल्या हातात काहीच नाहीये, लक्षात घ्या. तुम्ही गुरु जर आत्माकारक होण्यासाठी तुम्ही 1 वर्ष थांबाल का? मगाशी एवढं सगळं सांगितलं, या सगळ्या महिलांना सगळं काय हुशार झाले ना, या लोकांसमोर कोण टिकत नाही आता का हो? विचारा त्यांना, त्यांच्यासमोर कोण बोलायची हिंमत करेल का? हा देशमुख मॅडम. असं नाही सर, प्रत्येकाचं वेगवेगळा अँगल असतो. तरी सुद्धा आता तुम्ही एकदा जर तुम्ही विचार केला तर तुमच्या समोर कोण चर्चा करेल का? ज्ञान भरपूर मिळतंय, मला फक्त शंका आली म्हणून विचारलं, कारण मी मध्ये बोलतच नाही, कारण मला भरपूर कळतं, पुष्कळ लोकांकडनं ज्ञान मिळतंय मला. ठीक आहे, चला, धन्यवाद सर. धन्यवाद. आता एवढी भूमिका तुम्हाला सगळी सांगितली, या सगळ्या लोकांना कळलेलं आहे. छान झालं सर आजचं लेक्चर, एकदम. सर विचारू का? हा, विचारा. याच्यामध्ये उच्च नीच ग्रहांचं काही असतं का? आणि लग्नाचा जो आत्माकारक ग्रह आहे तो नीच वगैरे येऊ शकतो का? हो, येऊ शकतो नीच, पण पहिली गोष्ट असं आहे मॅडम की एखादा ग्रह जर मूळ कुंडलीमध्ये नीचेचा असेल, आता मी थोडंसं स्पष्टीकरण देतो तुम्हाला. एखादा ग्रह मूळ कुंडलीमध्ये नीचेचा असेल आणि तो आत्माकारक बनून जर तो उच्चीचा होत असेल, होऊ शकतो. आणि जर एखादा ग्रह उच्चीचा असेल आणि तो आत्माकारक होताना कदाचित नीच पण होऊ शकतो. मग तो ग्रह कोण आहे त्याच्यावरती प्रतिसाद फलादेश अवलंबून आहे. उदाहरणार्थ समजा एखादं कर्क लग्न आलं आणि कर्क लग्नाला आत्माकारक लग्न पण आहे, आत्माकारक ग्रह पण मंगळ आला, तर त्याच्या हालचाली ह्या समजा चुकीच्या होऊ शकतात. पण त्याची निवड करताना मूळ कुंडलीचं शोध घेणं गरजेचं आहे. तरच तो नीचेचा किंवा उच्चीचा ठरवता येईल ना मॅडम, नाही का? हो, समजलं सर, थँक्यू. आता सांगतो तुम्हाला मी, ज्या लोकांनी सॉफ्टवेअर बनवण्याचा प्रयत्न केला जेमिनीवरती, त्याच्यात एवढ्या चुका आहेत. ज्या लोकांनी पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये एवढ्या चुका आहेत की पुस्तक फेकून द्याल तुम्ही. पाटील मॅडम, वनिता पाटील आहात का? हो आहे सर. काय वाटतं तुम्हाला पुस्तकांची यादी?
बरोबर आहे. बरोबर आहे सर. बरोबर आहे. आहे एकतरी लिखाण चांगलं आहे. नाही. असं आहे. म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला उत्तम ज्ञान घ्यायचं आहे आणि हा चांगल्यापैकी विषय खूप शिकायचं. चांगला आहे सर आणि याचे रिझल्ट पण खूप चांगले आहेत. बरोबर. बरं ठीक आहे. आता 9:30 वाजायला आले, 9:15 झालेले. तर आता थँक्यू सर. आपण हे करूया. हळदणकर मॅडम तुमचा अभिप्राय कळवा. हो बोलते सर. आज खरं तर तुम्ही परिचयात्मक असं व्याख्यान दिलं जेमिनीवर, पण हे परिचयात्मक असं मी म्हणणार नाही. लोकांना चिंतन करून आपण जी नियमितपणे मुहूर्त सर ऐकू येते ना? हा. आपण नेहमीच असं म्हणतो की मला एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे, कोणता मुहूर्त साधू? मग पंचांग आणि पंचांगातले फार तर नक्षत्र योग अति झालं तर आपल्याला ताराचक्र प्रमाणे नक्षत्र जमतंय का याच्याप्रमाणे बघून बऱ्याच वेळा मुहूर्त काढला जातो. पण ह्या पद्धतीने म्हणजे जेमिनी आरूढ लग्न बघून आत्माकारक अमात्यकारक या स्टेटमध्ये बसवून मी तरी आतापर्यंत असं कधी ऐकलं नव्हतं. आणि मगाशी जसं तुम्ही म्हणालात की पुस्तकात काही या संबंधी आहे का, तर विषयांचा उल्लेख निश्चित पुस्तकांमध्ये केला जातो, पण केवळ इंट्रोडक्शन असते, ती इंट्रोडक्शन पण बिलकुल केली जात नाही. मग त्याचं स्पष्टीकरण आणि उपयोजन ह्या बाबी तर फारच दूर राहतात. तर आत्ताचा जो हा विषय आपण घेतला म्हणजे आज तुम्ही इंट्रोडक्टरी दिलंय, पण खूपशा गोष्टी अशा मनामध्ये विषय सोडून दिलाय की आपण किती चुका केलेल्या आहेत आणि आपल्याला आपला एखादा व्यवसाय सुरू केल्यानंतर आपल्याला त्याचं का नाही फलित मिळू शकलं. आपण गाढव मेहनत करतोय पण आपल्याला त्याची फलित का नाही मिळाली. तर त्याचे आपल्याला म्हणजे आता अलीकडे आता तुमच्याकडे शिकायला आल्यापासून सर सगळ्याच गोष्टींवर प्रकाश पडला की मुहूर्त साधायचा म्हणजे अगदी बारशापासून ते लग्नापर्यंत तुम्ही कितीतरी बारकावे आम्हाला सांगितले की एखादं लग्न जमवायचं झालं तर मुलीला ताराचक्र हे जास्त जमलं पाहिजे, तिचं नक्षत्र जास्त जमलं पाहिजे, कारण ती सासरी टिकायला पाहिजे. बारसं करायचं झालं तर 12व्या दिवशी न घेता ते 15व्या दिवशी घ्यावं, कारण त्या बाळाला तो मुहूर्त जास्त चांगला असेल. म्हणजे लॉजिक लावून दीर्घकाळ अंतापर्यंत जर आपल्याला त्याचं फलित बघायचं असेल तर मुहूर्त ह्या शब्दाला खूप वेटेज दिलं पाहिजे आणि त्याला ज्योतिषशास्त्राला जसं ऋषीमुनींनी इतक्या बारकाईने अभ्यासलेला आहे त्याच्यात आपण आपल्या पद्धतीने काहीतरी फेरफार करून शिक्सर मारणं हे काही योग्य नाही. तर आज आजच्या व्याख्यानामध्ये ह्या खूप गोष्टी तुम्ही जाणीवपूर्वक सांगितल्यात की आत्माकारक मूळ कुंडलीमध्ये बघा, तो तुमचा व्यवसाय सुरू करताना तो बदलेल असं नाही. त्याचा दिवस बघताना त्याचं मुहूर्त अंश बदलले असतील, पण मूळ कुंडलीमध्ये सुद्धा त्याला किती वेटेज आलेलं आहे म्हणजे तो व्यवसाय करताना त्याला आपल्याला त्या व्यवसायाशी निगडीत धरता येईल. हा खूप मोठा धागा पकडून तुम्ही आज या व्याख्यानाला सुरुवात केली. आणि सूर्य, गुरु, मंगळ हे जे शुभग्रह आहेत, चंद्र, या ग्रहांची ताकद पाहून आपल्याला त्यांचं बळ ठरवून तो दिवस निवडणं आणि सुरू करणं ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आमच्या म्हणजे तुम्ही आज या गोष्टीचा विचार केला, पण आम्ही ऍज अ ज्योतिषी म्हणून तुम्ही या वयामध्ये आता माझं सोडून द्या, पण आपल्या वर्गामध्ये असे खूप लोक आहेत नवीन लहान वयांचे की त्यांनी या गोष्टीचा विचार करून खूप चांगल्या पद्धतीने लोकांना गायडन्स करता येईल ही कुंगाट बांधली पाहिजे आणि ह्या अभ्यासाकडे अधिक दक्षतेने आणि चिवटपणे आपल्याला ह्याच्यामध्ये घुसलं पाहिजे. तरच आपल्याला विषय चांगल्या पद्धतीने मांडता येईल आणि आपल्याला नावलौकिक आणि समाधान ही दोन्ही मिळवता येईल. तेव्हा सर खूपच चांगली एक गोष्ट जेमिनी आम्ही ऐकत होतो
पण त्याची ओपनिंग तर खूपच चांगलं झालंय आणि पुढे सुद्धा आम्हाला याच पद्धतीने खूप चांगलं शिकायला मिळणार आहे. याच्याबद्दल उत्सुकता आहे, जिज्ञासा आहे, आनंद आहे, समाधान वाढतं आहे. या सगळ्याचं क्रेडिट सर आपल्याकडे आहे. किंवा मी या सगळ्यासाठी वर्गातर्फे धन्यवाद देते. थँक्यू सर. धन्यवाद मॅडम. असं आहे, मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन. आता तुम्ही हे जे सगळं चर्चासत्र करता, समजा एखादं 10 व्यक्तींचं 5 व्यक्तींचं जेव्हा तुम्ही चर्चासत्र तुम्ही तुमच्याकडे कराल, त्यावेळेला ही जी सगळी माहिती आहे ती जेव्हा तुम्ही त्यांना सांगाल किंवा त्यांच्याशी विचारधारा कराल किंवा गिव्ह अँड टेक ज्याला आपण म्हणतो, तर त्या लोकांना हे जे तुम्ही जेव्हा सांगाल तर ते आश्चर्यचकित होतील की नाही सांगा मला. हो, केव्हाही त्यांना हे माहितीच नसते, याच्या आजूबाजूलाच फिरकलेले नाहीत लोक. येस येस. मग आम्हाला लोक म्हणतात काय शिकून उपयोग आहे. अरे म्हणजे काय, मग रोज जेवायचं कशाला, उपास कर. ठीक आहे. एनिवे चव्हाण मॅडम. हा बोला 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 मॅडम. मी बरेच पुस्तकं बघितले, पण तुम्ही आज जो विषय घेतला आहे की मुहूर्त काढताना आत्माकारक आणि अमात्यकारक म्हणजे ज्याच्याशी रिलेटेड जे असेल ते तो चरकारक घेऊन मुहूर्ताचा प्राधान्य जर दिलं तर त्याचं खूप परफेक्ट रिझल्ट येतात. हा कन्सेप्ट कुठेही उल्लेख केलेला नाहीये आणि आज तुम्ही हा कन्सेप्ट आम्हाला शिकवून एकदम सिक्सर मारलाय. थँक्यू सर. थँक्यू थँक्यू. असं आहे सर तुमचं हार्दिक अभिनंदन. 50 वर्ष झाले तुम्ही शिकवतात, याही पुढे शिकवत राहाल. नाही 50 वर्ष शिकवत नाही मी. शिकवायला चालू केलं 1997-98 साली, म्हणजे अभिषेक ऍस्ट्रॉलॉजिकल अकॅडमी. पण व्यवसाय जो आहे तर तो व्यवसाय म्हणजे रजिस्टर मी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडे रजिस्टर केला तर ती तारीख होती 1/4/1974. हे 50 वर्ष सर हे करणं सोपं काम नाहीये ना, कुठलाही व्यवसाय असो. आता काय नशीब समजायचं. नाही, खरंच ईश्वराची कृपा आहे तुमच्यावर आणि अशीच राहावं. बस. थँक्यू. धन्यवाद धन्यवाद. बरं चव्हाण मॅडम तुम्ही काय म्हणाल. काय सांगू, खूपच छान सर, अतिशय सुंदर. आणि ह्या दोघींनी सांगितले, नीलम मॅडमनी आणि देशमुख मॅडमने, त्याप्रमाणे खरंच तुमची कीर्ती पण अलोट आहे आणि सगळं छान आहे आणि तुम्ही महिलांना पण हुशार करताय, त्याच्यामुळे खूपच छान. आणि हे जे आहे जेमिनी ते म्हणजे लोकांना नक्कीच उपयोगात येईल असं आहे. तर तुम्ही सुरुवात तर चांगली केली आहे आणि शेवट पण चांगला होईल हे तर नक्कीच आहे. तर थँक्यू सर. असंच तुम्ही चालू ठेवा कार्य आणि असंच आम्हाला शिकवत राहा. धन्यवाद. विनंती. धन्यवाद. कसं आहे, दाराकारक ग्रह शुक्र आहे व्यवसायाच्या कुंडलीत. तर मंत्रिमंडळामध्ये कोण आहेत सगळ्या बायकाच आहेत. महिला मंडळ. महिला मंडळ महिला मंडळ. आपला क्लास तुमचा आत्माकारक पण शुक्र आहे, त्याच्यामुळे महिला जास्त आहेत. तिथे काही ना काहीतरी हे लागू होतं ना नियम. हो हो. बरं बोला 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 काय बोलू कोण सांगा. कोणाला बोलायचं आहे आणखी. कुबल मॅडम आहेत. कुबल मॅडम समारोप करा तुम्ही. कुलकर्णी मॅडम आहेत की नाही आपल्या. नमस्कार सर. नमस्ते. मोस्ट अवेटेड क्लास होता सर. त्यामुळं खरंच म्हणजे खूपच छान वाटलं, कारण खूप दिवसांपासून या क्लासची आम्ही वाट बघतच होतो. मी म्हणालच की मागे पण तुम्हाला म्हणाले होते त्याप्रमाणे की आम्हाला सगळ्यांनाच तुम्ही विषय सोपा करून तर सांगता, नवीन नवीन विषयाची गोडी लावता प्रत्येक विषय शिकवताना. कारण आमच्या प्रश्नांना उत्तर देताना सुद्धा की आम्ही कसा विचार करावा, त्या एखाद्याला म्हणजे जर आपल्याला सांगायचं असेल एखाद्या जातकाला, तर त्यासाठी आम्ही विचार कशा पद्धतीने करून परफेक्शनच्या दृष्टीने प्रेडिक्शनच्या जावं, कसं त्या प्रकारचं सगळं खाद्य तुम्ही आम्हाला पुरवता. आणि हे सगळं तुम्ही करत असताना खरंच तुम्ही अतिशय नम्रपणे
आणि आम्हाला प्रत्येक आमच्या छोट्या आणि मोठ्या प्रश्नांना सुद्धा तुम्ही उत्तरं देत असतात. त्यामुळे सर तुम्हाला खूप मनापासून सादर परिणाम आणि असंच आम्हाला विषय शिकवत राहा सर. थँक यू सो मच. धन्यवाद. नमस्कार. नमस्ते. बोलू बोला का? साहेब. हा, बोला. काही नाही, तुमच्या 50 वर्षाच्या व्यवसायाला पहिला सगळ्यांतर्फे, आमच्या विद्यार्थ्यांतर्फे अतिशय मोठ्या मनाने अभिनंदन. पहिली हो गोष्ट. सर. दुसरी गोष्ट, तुम्ही जे काही विषय शिकवता ना, त्या असं वाटतं की आपण एक एक पायरी मस्त चढत चाललोय अगदी, आणि म्हणजे कुठेही मधली एक पायरी मिसिंग न करता शिकवता तुम्ही. त्यामुळे शांत चित्ताने ऐकत गेलो की ती जडण-घडण कशी आहे ती परफेक्ट डोक्यात बसते, आणि ती डोक्यात बसल्यानंतर मग सगळं पुढे सोपं जातं. पण हेच कुठे शिकवलं जात नाही. इथं काय मध्यांतरात शिकवलं जातं कुठेतरी, मग शेवटचा काहीतरी एक पाठ शिकवला जातो, आणि त्याच्यामुळे सगळेच विचलित असं शिक्षण चाललेलं आहे सगळीकडे. पण तुमच्याकडे तसं नाही. जे आहे ते बेसिक पहिलं, आणि बेसिकची लेवल कशी चढत जायचं, कशा पद्धतीने कुठे उपयोग, कुठल्या ग्रहांचा कुठे उपयोग करायचा, हा देखील तुम्ही सुंदरपणे अगदी विस्तृत प्रमाणे सांगता तुम्ही. आणि म्हणून मी आज तुमच्यावर एवढी अशी निगडीत आहे. म्हणून आम्ही ईश्वराशी प्रार्थना करतो की आमचा शेवटचा श्वास असेपर्यंत आम्ही तुमच्या संपर्कात राहू द्या, अशी ईश्वराला नेहमी प्रार्थना करतो. इतकं तुमचं शिक्षण देण्याची जी गुरुची प्रवृत्ती आहे, गुरुप्रवृत्ती, आणि गुरुजन तुम्ही आहात, म्हणून तुमचे आशीर्वाद आम्हाला नेहमी लागतात. म्हणून आणीबाणीच्या वेळेला, सगळ्याच्या वेळेला मी स्वतः तुमचे आशीर्वाद मागत असतो, आणि त्या आशीर्वादानंच मी बाहेर येतो. कारण तुमची आमच्याशी निगडीत असलेली गुरुकृपा फार भयंकर चांगल्या प्रकारची आहे, आणि त्यामुळे असंच तुम्हाला ईश्वराने अतिशय मोठं आयुष्य देऊ, अतिशय मोठं आयुष्य देऊ. सगळ्यांना तुमच्या आयुष्याचा आणि तुमच्या बुद्धिमत्तेचा, तुमच्या अभ्यासाचा सगळ्यांना उपयोग व्हावा, आणि होतो आहे, असंच तुमच्या ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. धन्यवाद. कुबल मॅडम. आहे का वेळ आता बोलायला? 9:30 झाले. बोला. ठीक आहे. नाही, बोलते, आपलं रेकॉर्डिंग सुद्धा आहे. तर सर, सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. चव्हाण मॅडम, तुम्हाला पण नमस्कार. आणि इथे सर्वांनी छान अभिप्राय दिला. आता दळवी सरांनी दिला, आपल्या हळदणकर मॅडमनी दिला, त्या पाटील मॅडम, रंजना देशमुख मॅडम, विद्या कुलकर्णी, सगळ्यांनीच चांगला अभिप्राय दिला. तर आता मी अगदी पटकन थोडक्यात, आज सरांनी आपल्याला जेमिनी बद्दल, कारण आपण इतक्या लवकर रेकॉर्डिंग देणार नाही आहोत ना, तर म्हणून पटकन सांगते. तर तुम्ही सर्वात प्रथम सांगितलं की हे जेमिनी दक्षिण भारतातील शास्त्र आहे, आणि हे खरंच खूप टॉप लेवलचं आहे. आधी तर खूप तुमचे आभार मानते, कारण आम्ही इतक्या दिवसापासून नाही, वर्षांपासून वाट बघत होतो की सर कधी जेमिनी शिकवणार. तर ऍटलिस्ट सुरुवात झाली आज छान. त्याच्याबद्दल तुमचे खूप आभार. आणि मग तुम्ही ह्या म्हणजे आपल्या कुंडलीवरनं जेमिनी कुंडली कशी मांडायची ते पण सांगितलं. म्हणजे आपला आधी लग्नेश कुठे गेला आहे, तर ह्या आपल्या आजची जी मिथुन लग्नाची कुंडली आहे, तर त्याप्रमाणे हा बुध आपला भाग्यात गेलाय, म्हणजे कुंभेत आहे, म्हणजे 9 घरं. मग तिथून 9 घरं आपण असं बघत यायचं. मग आपली आजची जेमिनी कुंडलीची म्हणजे तूळ हे लग्न आलंय. मग तुम्ही सांगितलं की सगळ्यात जास्त अंश म्हणजे ज्या ग्रहाला मिळाले तो आपला आत्माकार. मग त्याच्यापेक्षा म्हणजे थोडे खालच्या लेवलला, म्हणजे आता इथे 25, मग 21 आहे, मग तो अमात्य, मग त्याच्यानंतर भ्राताकारक, मग त्याच्या खालच्या पेक्षा असे अंश, असं करत करत मग मातृकारक, त्याच्यानंतर पौत्र, ज्ञाती आणि दाराकारक. तर हे आपल्या कुंडलीत आज मंगळ आलाय, म्हणजे आत्माकारक, बुध अमात्य आला, रवी भ्राताकारकाला, गुरु मातृ आणि पिताकारकाला, शनी पौत्रकारकाला, चंद्र ज्ञातिकारकाला, आणि शुक्र दाराकारक. म्हणजे आम्हाला तो प्रॅक्टिकल अप्रोच पण कसा मिळाला, तर बाकी सगळं सांगत नाही. तर तुमच्या म्हणजे व्यवसायात महिला खूप आहेत, म्हणजे ते शुक्र तर आहेत. आणि तुम्ही हे पण सांगितलं ना, म्हणजे जो आपला आत्माकारक आहे तो राजा आहे, मामात्यकारक तो प्रधान, असं करत 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 तुम्ही ते पण हे दिलं. आणि तुम्ही ते मुहूर्ताचं तर खूप छान सांगितलं, की म्हणजे ते मुहूर्त काढताना आपण कोणाला प्रेफरन्स आधी द्यायला हवा. शक्यतो गुरु तर थोडं लांब जाईल, पण सूर्याला आधी द्यायचा, मग नंतर गुरु, मंगळ पण चालेल, कारण तोही महत्वाचा आहे ना. कारण ते व्यवसाय जर करायचा असेल, म्हणजे आपल्याकडे काय म्हणतात, जातक कशासाठी आलाय त्याप्रमाणे. तर व्यवसाय करायचा म्हटल्यावर तर मंगळ चालणारच, कारण तिथे धाडस हवंच ना, व्यवसाय काही असं हे नाही. मग इथे अमात्यमध्ये म्हणजे हे आपले बुध, गुरु पण चालेल,
त्याच्यानंतर चंद्रही चालेल, म्हणजे जे आपण काय पॉझिटिव्ह ग्रह आहेत ते म्हणतो. शनी सारखे आले तर थोडस ते वेळ लावणारच आहेत. मग तुम्ही इथे सांगितलं की जेमिनीमध्ये चरदशा आपल्याला बघायच्या आहेत. राहू केतू तर काय ह्याच्यात येत नाही. आणि मग अजून काय काय सांगितलं, बरंच काय काय सांगितलंय आता. आता अजून काही जास्त मी सांगत नाही. तुम्ही अजून ते हे पण दिलं ना, म्हणजे बुध आला तर कसं कमी श्रमात म्हणजे हे करायला लावेल, शुक्र आला तर कलेशी संबंधित असेल, आणि चंद्र, गुरु, सूर्य ते पण चालतील. शनी शक्यतो चालणार नाही का, म्हणजे पण तुम्ही असं पण बोलता बोलता म्हणालात ना सर, शनी असेल तर तो म्हणजे व्यवसाय जर करणार असेल तर लेट सुरू होईल, पण तो व्यवसाय दीर्घकाळ पण म्हणजे चालेल ना, कारण शनी आहे त्याच्यामुळं. आणि मला अजून असं तुम्ही सहज म्हणाले ना, म्हणजे ही आता तुमचीच कुंडली आहे, तर मंगळ आला आणि तुम्ही नाही का बोलता बोलता म्हणाले, म्हणजे तुम्ही बरेच व्यवसाय केले आहेत, पण तुम्ही म्हणजे रेस्टॉरंट म्हणजे हॉटेल टाईप, तर म्हणजे हा मंगळ तो पण देतो ना, म्हणजे फॅब्रिकेशन पण देतो, पण म्हणजे हॉटेलशी कन्सर्न पण आलाच ना, म्हणजे मंगळ असल्यामुळे. म्हणजे एकंदरीत सर अतिशय अतिशय सुंदर क्लास झाला, आणि तुम्ही हे सुरू केल्याबद्दल आधी मी सगळ्यात पहिल्यांदा तुमचे खूप खूप आभार मानते. आणि तुम्ही आज तुमच्या व्यवसायाला 50 वर्ष कंप्लीट केले, तर आमच्या सगळ्यांतर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही असेच 100 वर्ष आणि खूप खूप हाय लेवलला म्हणजे प्रगती तुमची आहेच, जे अजून करा, आणि तुमच्या बरोबर तुम्ही आमची पण करत आहात तेवढीच प्रगती, हे पण म्हणजे खूप असं सांगावं असं वाटतं. आणि सर खूप अगदी सगळ्यांतर्फे कोटी 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 धन्यवाद. हॅट्स टू यू अँड युअर डिवाइन सोल. थँक्यू थँक्यू थँक्यू. ह्याच्यामध्ये मॅडम दृष्टी पाहिली जात नाही. नाही नाही, हो म्हणाले ना तुम्ही, नाही ग्रहांची दृष्टी पाहिली जात नाही. नाही. त्याच्यामध्ये राशींची दृष्टी राशींची पाहिली दृष्टी जाते. आहे. हो हो हो. तर मी ते तुम्हाला हर्षल पूर्ण नेपच्यून प्लुटोचा विचार केला जातो? नाही हा नाही कसं हर्षल नेपच्यून प्लुटोनचा विचार नाही होत नाही ना नाही नाही, राहू हर्षल नेपच्यून नाही. जमिनीमध्ये ती सोय नाहीये. फक्त हे 7 ग्रह आहेत. 7 ग्रहांचा विचार केला जातो. ओके सर, थँक्यू सर. थँक्यू. धन्यवाद सगळ्यांना. हार्दिक सर शुभेच्छा. कॉंग्रॅच्युलेशन अँड थँक्यू. थँक्यू ऑल द बेस्ट. चला Evidence, तुमच्या संमतीने